मंगलम भगवान वीरो मंगलम गौतमो हरि मंगलम कुंद कुंदाद्यो जैनस्तु मंगलम सर्वमंगलमांगल्यं सर्वकल्याणकारकं प्रधानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनम् वन्दे शान्तिसागरम् वन्दे संवतीसागरम्। पंचपरमेश्वरी भगवान द्वादशांग जिनवानी माता चारित्र्य चक्रवर्ती समाधि सम्राट मणिकुल पितामह धर्म साम्राज्य नायक योगेंद्र चूड़ामणि 20वीं शताब्दी के प्रथम आचार्य भगवान श्री शांति सागर जी महाराज दीक्षा गुरु शांत मूर्ति वात्सल्य रत्नाकर गुरुवर आचार्य भगवान श्री सन्मति सागर जी महाराज परम पूज्य आचार्य भगवान श्री विद्यासागर जी महाराज परम पूज्य आचार्य वर्य श्री वर्धमान सागर जी मुनि महाराज परम पूज्य निर्यापक श्रवण मुनिवर श्री धर्म सागर जी मुनि महाराज अहिंसा परमो धर्म की आगम चक्रवर्ती विद्यासागर मुनि महाराज की समस्त आचार्य संघ की जय आगामी आचार्य विद्यासागर महाराज की जय। एक मोठी इमारत निर्माण होण्या अगोदर एका कागदावरती छापेल नकाशाच्या रूपामध्ये असते, बरोबर काय? कळलं ना? एक मोठी इमारत निर्माण होण्या अगोदर एका कागदावरती छापेल नकाशाच्या रूपामध्ये असते। एक मोठा सम्राट देखील जन्माच्या वेळी एक असहाय शिशूच्या रूपामध्ये असतो। आणि त्याचबरोबर तुम्ही आम्ही आज कोणत्या परिस्थितीमध्ये आहोत याच्यापेक्षा आम्हाला आमचं भविष्य किती उज्ज्वल बनवायचं आहे हे आम्हाला आज निश्चित करायचं आहे। ज्या प्रकारे एक मोठी इमारत गगनचुंबी इमारत देखील ದೊಡ್ಡ ಇಮಾರತನ್ನು ತಯಾರಾಗುವ ಮೊದಲ ಕಾಗದ ಮೇಲೆ ಏನಿರ್ತಿತಿ ನಕಾಶಾವು ತೊಳಗಿರ್ತಿತಿ। ದೊಡ್ಡ ರಾಜನು ಏನಿರ್ತಾರೋ ಹುಟ್ಟು ಸಮಯದಲ್ಲಿ ಅಸಹಾಯ ಶಿಶು ಆಗಿರ್ತಾರೋ ಅದೇ ಪ್ರಕಾರ ಅವ್ರು ವರ್ತಮಾನದಾಗ ಏನಿದಾರ ಅದ್ರ ಪಾಲದ ಭವಿಷ್ಯದಾಗ ಏನು ಆಗಿ ಹೋದ್ರು ಅದೇ ಪ್ರಕಾರ ನಾವು ಏನಿದೆವು ಅದರ ಭೂಮಿಕಾದೊಳಗ ಭವಿಷ್ಯದೊಳಗ ನಮ್ಗೆ ಏನಾಗೋದೈತಿ ನಮ್ಮ ಭವಿಷ್ಯ ಹೆಂಗಿರ್ಬೇಕು ಆ ಸಲುವಾಗಿ ನಮ್ಮ ವರ್ತಮಾನ ನಾವು ಯಾವ ಪ್ರಕಾರ ಜೀವನ बदलಬೇಕು ಆ संबंध ನಾವು विचार ಮಾಡಬೇಕು। आम्ही सगळेजण आमच्या जीवनाला वर्तमानामध्ये इतकं गुरफटून घेतलेलं आहे। तुम्हाला कळेल, मराठी कळेल। मला काय होतंय, कन्नड बोलतोय मी, पण माझं कन्नड म्हणजे ते पहिला कॅसेट होती का नाही, गाण्याचे कॅसेट टेप मध्ये घातल्यानंतर ते रील बाहेर येणार, अडकणार, पुन्हा त्यात रेनॉल्डचं पेन लावून फिरवून ते रील बसवा, परत चालू करा, असं ते जरा गोंधळ होते। मराठी तुम्हाला समजण्यासारखं बोलतोय। काय सांगतो तू ते विसरलं बरोबर याच्या वयस मागली काळते। हा, आम्ही आमच्या जीवनाला वर्तमानामध्ये इतकं गुरफटून घेतलेलं आहे, आम्ही इतके अस्तव्यस्त झालेलो आहोत की आम्हाला आमच्या जीवनाच्या भवितव्यासंबंधी कोणतीही चिंता करायला, चिंतन करायला आणि त्याच्या संबंधी कोणत्याही प्रकारे प्रयत्न करायला आम्ही वाव ठेवला नाही, अजिबात जागाच ठेवली। मंदिरकडे जा, स्वाध्याय करा, थोडा व्रत संयम धारण करा, असं जर सांगायला गेलं महाराज अष्टपिट्ट मात्र ಯಾಕ್ರಿ ನಮಗೆ ಸೈಕ್ ಸವಡಿಲ್ಲ, ಏನಂತಾರು ಸವಡಿಲ್ಲ ಆಗಿದ್ರೆ ನೀವು ಎಲ್ಲ ಇಷ್ಟು ಮಂದಿ ಇಲ್ಲಿ ಬರಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ ಆಗಿತ್ತು। ಇಲ್ಲಿ ಬಂದೇರಿ, ಯಾಕೆ ಬಂದಿರಿ? ನಿಮ್ಮ ಹೃದಯದಲ್ಲಿ ಧರ್ಮ ದೇವಶಾಸ್ತ್ರ ಗುರುಗಳ ಪ್ರತಿ ತುಂಬಾ ಶ್ರದ್ಧಾ ಭಕ್ತಿ ಮತ್ತು ಶಾಸ್ತ್ರ ಕೇಳುವಂತ रुची आद, आद्ರಿಂದ ನೀವೆಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಬಂದಿರಿ अरे म्हणून आपण प्रयत्न केला तर सर्व काही शक्य। इतिहासामध्ये जर आपण पाहिलं, शास्त्र पुराणांमध्ये दारात जरा बरेच लोक राहिले, जरा सरळ सरिताना ಹಿಂದ ಮುಂದೆ ಆಗ್ತಾನ ಜೀವ ಜಂತು ನೋಡ್ರಿ, ಇರುವೆ ಎಲ್ಲ ನೋಡ್ರಿ, ದಾರಿ ಬಿಡ್ರಿ, ಎಲ್ಲರೂ ಒಳಗೋರಿ, ಬಾಗ್ಲಾಗ ಬಾ ಮಂದಿ
ಆಮಿ ನಾವು ಬೆಳಗಾವದಿಂದ ಬೇಗ ಮುಂದೆ ಹೋಗ್ಬೇಕಂತ ಬಂದಿದ್ವಿ. ಆದ್ರೆ ನಿಮ್ದಿಷ್ಟು ರುಚಿ ನೋಡಿದ್ ನಮ್ಗೆ ಅರ್ಥ ಇದೆ, ಇದು ಇಲ್ಲಿ ನಿಂತು ಬಿಡಬೇಕು. ಧರ್ಮ ಕೇಳುವಂತ ರುಚಿ ಇರೋ ಶ್ರೋತಾಗಳು ಸಿಗೋದು ಈಗ ಬಹಳ ದುರ್ಲಭ. ಹೇಳೋರು ವಕ್ತಾಗಳು ಇದಾರ, ಆದ್ರೆ ಕೇಳೋರು ಯೋಗ್ಯ ಪಾತ್ರಗಳು ಬೇಕು ಅಲ್ರಿ. ಇವೆಲ್ಲ ಪಾತ್ರ ಜೀವಗಳೇ. ಎಂತ ಪಾತ್ರ? ಬಂಗಾರ ಪಾತ್ರ. ಬಂಗಾರ ಪಾತ್ರ ರೀ. ಯಾಕ ಆಚಾರ್ಯ ಹೇಳ್ತಾರೆ ಶಾಸ್ತ್ರದಲ್ಲಿ, सिंहणीचं दूध, सिंहणी ಏನಂತೆ ಹುಲಿ, सिंह, सिंहणीचं दूध दुसऱ्या कुठल्याच पात्रामध्ये शिल्लक व्यवस्थित राहू शकत नाही, ते सोन्याच्या पात्रामध्ये टिकते. तसं जिनेंद्र देवांची जी वाणी आहे, जिनवाणी, ते अयोग्य पात्रामध्ये राहू शकत नाही. त्याच्यासाठी योग्य उपादानवाले जीव पाहिजे. आणि तसे जीव, तसे योग्य जीव आजही या पंचमकालामध्ये जे जिनवाणी ऐकण्यासाठी लालायित आहेत, तत्पर आहेत, तळमळत आहेत, हे या काळातले एक अतिशय आहे. तर आम्ही आमच्या वर्तमान जीवनाला इतकं व्यस्त करून घेतलेलं आहे, किंबहुना अस्तव्यस्त करून घेतलेलं आहे, की ज्यामुळं आम्हाला आमच्या उज्ज्वल भवितव्यासाठी प्रयत्न करायला आम्ही वाव ठेवलेला नाहीये. पण आज आम्हाला आमच्या आत्महितासाठी थोडाफार विचार केला पाहिजे. ज्या घरगृहस्थीसाठी, ज्या प्रपंचासाठी, ज्या नातेगोत्यासाठी आम्ही एवढे तळमळतो, तडफडतो, धडपडतो, सगळे प्रयत्न करतो आहोत. ठीक आहे, तुम्ही गृहस्थ जीवन जगत आहात, तर त्याच्यासाठी तुमचं कर्तव्य म्हणून, उत्तरदायित्व म्हणून तुम्हाला ते सगळं करणं जरी भाग असलं, तरी ते करत असताना देखील त्यातूनही थोडासा वेळ काढून आम्हाला आमच्या आत्महिताचा पुरुषार्थ केलाच पाहिजे. कारण यासारखा पुन्हा अवसर, यासारखी संधी परत परत मिळणं फार कठीण आहे. बरोबर? आचार्यांनी सांगितलं शास्त्रामध्ये, येळ काळा, येळ म्हणजे तीळ किंवा साशवी काळा, मोहरीचा दाणा. आचार्यांनी सांगितलं की का भरती आलेल्या विशाल विस्तृत क्षितिजापर्यंत पसरलेल्या समुद्राच्या मध्यभागी एखादा मोहरीचा दाना टाकला, येळ काळ छलतू, साशवी काळ छलतू, मती आद प्राप्त अगोदा ससाराज, ससाराज बाळ दुर्लभ, अशक्य प्राय दुर्लभ. एखादा मोहरीचा दाना उफाळलेल्या समुद्राच्या मध्यभागी टाकल्यानंतर परत तो प्राप्त होणं जितकं दुर्लभ आहे, तसंच मनुष्य गती, जैन कुल, देवशास्त्र गुरूंची संगती, द्रव्य क्षेत्र कालभावाची अनुकूलता, धर्म करण्याचे भाव होणे, धार्मिक परिवारामध्ये जन्म होणे, धर्म करण्यासाठी सर्वांची सहायता आणि अनुमोदना प्राप्त होणे आणि त्यासाठीची सगळे अनुकूल सामग्री प्राप्त होणे, हे दुर्लभाती दुर्लभ आहे, जे वर्तमान जीवनामध्ये आपल्याला मिळालेलं आहे. कळालं ना? करण्यासारखं सोपं बोलतो. तर हे सगळं दुर्लभ आहे आणि ते आज आम्हाला मिळालेलं आहे. आपण बरेच जण 12 अनुप्रेक्षामधल्या पंक्ती रोज म्हणतो, दुर्लभ नरतनु असे तया होणे, अति दुर्लभ जिन धर्म. आमचे आचार्य महाराज नेहमी या 2 पंक्ती सांगायचे. दुर्लभ नरतनु हे मनुष्य पर्याय इतकं दुर्लभ आहे की स्वर्गातले देव लोक सुद्धा सतत भावना करत असतात की केव्हा एकदा मी मनुष्य पर्यायामध्ये जन्म घेईन आणि मनुष्य बनून मला माझ्या आत्मकल्याणाचा पुरुषार्थ करण्याची संधी, त्या प्रकारचा अवसर, त्या प्रकारची एक चान्स कधी मला प्राप्त होईल, यासाठी ते स्वर्गीय देव लोक सुद्धा निरंतर तळमळत असतात. आणि आज ते सगळं आम्हाला मिळालेलं आहे. दुर्लभ नरतनु असे तयाहुनी अति दुर्लभ जिन धर्म. मनुष्य पर्यायापेक्षा दुर्लभाती दुर्लभ काय आहे? जैन कुलामध्ये जैन धर्माची प्राप्ती होणे हे फार दुर्लभ आहे. आपण सगळे जैन आहोत नक्की? जरा चिंता काढून बघा, तपासून बघा, नक्की जैन आहोत? जैन कुणाला म्हणायचं? महाराज, तुम्हाला इथं विचारायला आणलं नाही, सांगायला आणलं. काय आहे ते सांगा आणि मोकळं बाबू. जैन कुणाला म्हणायचं, ते कशाला म्हणायचं? जिनस्य उपासकः जैनः. आचार्यांनी सांगितलं, जो जिनेंद्र देवांचा उपासक आहे, जिनेंद्र भगवंतांनी सांगितलेल्या रत्नत्रय धर्माची भावना करतो, त्याची आराधना करण्याचा प्रयत्न करतो, आराधना देखील करतो किंवा त्या दिशेने सतत प्रयत्नशील असतो, अशा जिनेंद्र देवांच्या उपासकाला जैन म्हणायचं. जिनाचा जो उपासक आहे, जिना म्हणजे पाकिस्तानला जाशील आणि तुम्ही, जिनांचे म्हणजे जिनेंद्र देवांचे जे उपासक आहेत त्यांना जैन म्हणायचं. मग जिन कोणाला म्हणायचं?
कर्मारातीन जयती इति जिनः. ज्यांनी कर्मरूपी शत्रूंना जिंकलेला आहे, ज्यांनी आपल्या इंद्रियांवर मनावरती ताबा मिळवलेला आहे, त्याला जिन म्हणायचं. ऐकायला लागलं? जो रण जिंकतो, रण म्हणजे युद्ध, रण म्हणजे युद्ध. जो रण जिंकतो त्याला वीर म्हणतात, जो मन जिंकतो त्याला महावीर म्हणतात. असे जे भगवान आहेत, जिनेंद्र भगवान आहेत, त्या जिनेंद्र भगवंतांचे जे उपासक असतात त्यांना जैन म्हणायचं. आपण आहोत का जैन? नक्की आहोत? जरा चिमटा घेऊन बघा. फार चांगली गोष्ट आहे. आपल्या अंतरंगामध्ये ह्या जिनत्वाचं आणि जैनत्वाचा एक अत्यंत बहुमानाचा आणि एक अत्यंत अनुरागाचा भाव आपण सतत ठेवला पाहिजे की मला हे लाभले. जगातले कितीतरी लोक जे इतर कुलामध्ये जन्माला आले पण त्यांना कोणत्या तरी आंशिक पुण्याच्या उदयाने का होईना कोणाची तरी चांगली संगती मिळाली आणि त्या संगतीच्या प्रभावाने त्यांना जैन कुलाचं आणि जैन धर्माचं, जैन तत्वज्ञानाचं मर्म समजलं. ती लोक आज म्हणतात की आम्हाला हे फॉलो करायचं आहे. काय करायचं आहे आम्हाला? हे फॉलो करायचं आहे, आम्हाला आत्मसात करायचं आहे, पण आमच्यामध्ये तितकी क्षमता नाही. स्वतः महात्मा गांधी, राष्ट्रपिता महात्मा गांधीने एका ठिकाणी म्हटलं की मी स्वतः दिगंबर जैन मुनी होऊ इच्छितो, पण अजून मी स्वतःला तितका सक्षम समजत. किती त्यांचे विचार. आपल्याला हे मिळाले तर आपण जैन धर्माचं तत्वज्ञान, जैन धर्माचं स्वरूप, जैन धर्माची विश्व कल्याणकारी जी वाणी आहे, जिनेंद्र देवाने दिलेला जो उपदेश आहे ते समजून घ्या. जरा जरा स्वाध्याय करा, जरा जरा सगळ्यांना जागा द्या, सरकून बसा, व्यवस्थित बसा, सगळ्यांना सामावून घेऊन ಮುಂದೆ ಶರೀರ ಮಂದಿ ಸರ್ಕೋತ್ ಸರ್ಕೋತ್ ಮ್ಯಾಗ ಬಂದ್ರೆ ಬಸ್ ಬಸ್ ಸಾಕ್ 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 ಸಾಕ್. ಇನ್ನು ಒಮ್ಮಿಲಿ ಮುಂದೆ ಮ್ಯಾಗ ಬಂದ್ರೆ ನಮಗೂ ಸಟ್ನೆ ನಾವು ನಿಮ್ಮಂಗೆ ತೆಳಗ ಕುಂತಿದ್ದೆವು. ಆದ್ರೆ ನಮ್ಮ ಗುರುಗಳ ಕೃಪೆಯಿಂದ ಇಲ್ಲಿ ಬಂದೆವು. ನೀವು ಪುರುಷಾರ್ಥ ಮಾಡ್ರ ಈ ಜೀವನದಾಗ ಮ್ಯಾಗ ಮುಂದಿನ ಯಾಕೆ ಹೋದಾಗ ಸಿದ್ಧ ಸಿದ್ಧಮಾಗಿ ಹೋಗೋದು ಸಾಧ್ಯ ಇದೆ. ಆದ್ರೂ ನಾವು ಪುರುಷಾರ್ಥ ಮಾಡಬೇಕು, ಆ ವಿಷಯಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಬೇಕು. ಎಲ್ಲರಿಗೂ ಸಾಧ್ಯ. ನಿನ್ನೆ ಮೊನ್ನೆ ಚರ್ಚೆ ಆಗಿತ್ತು ಎಲ್ಲಿ ಪ್ರವಚನದಲ್ಲಿ, ಮಹಾವೀರ ಭವನದಲ್ಲಿ. ಜೈನ ದರ್ಶನ ಹೇಳುತ್ತದೆ ಏನ ವಿಶ್ವದೊಳಗಿದ್ದಂತ ಎಲ್ಲಾ ಪ್ರಾಣಿಗಳಲ್ಲಿ ಭಗವಾನ್ ಪರಮಾತ್ಮ ಆಗುವಂತ ಶಕ್ತಿ ಅದ. ಬ್ಯಾರೆ ದರ್ಶನಲ್ಲಿ ಏನ್ ಹೇಳ್ಯಾರು? ಪರಮಾತ್ಮ ಒಬ್ಬನೇ ಇದಾನು, ಬ್ಯಾರೆ ಎಲ್ಲರೂ ಅವನು ಪೂಜೆ ಮಾಡಬೇಕು. ಆದ್ರೆ ಜೈನ ದರ್ಶನದಲ್ಲಿ ಏನ್ ಹೇಳ್ಯಾರು? ಪರಮಾತ್ಮನ ಪೂಜೆ ಮಾಡಬೇಕು. ಯಾವ್ದ್ರ ಸಲುವಾಗಿ? ಪರಮಾತ್ಮನ ಸಮಾನ ಆಗೋ ಸಲುವಾಗಿ ಪೂಜೆ ಮಾಡಬೇಕು. ನೋಡ್ರಿ ಎಷ್ಟು ಮೌಲಿಕ फरक, ಎಷ್ಟು अंतर. म्हणून आपण सर्वजण थोडा थोडा स्वाध्याय करूया, जैन धर्म समजावून घेऊ. प्रत्येकामध्ये शक्ती. म्हणून गगनचुंबी इमारत सुद्धा तयार होण्यापूर्वी एका कागदावरची छापील नकाशाच्या रूपामध्ये असते आणि मोठा सम्राट सुद्धा जन्माच्या वेळेला एक असहाय अर्भकाच्या शिशूच्या रूपामध्ये असतो, पण तो स्वतःच्या पराक्रमाच्या बळावरती भविष्यामध्ये षटखंडाधिपती चक्रवर्ती सुद्धा होऊ शकतो. तसंच आपण देखील आज बहिरात्मा असतो तर उद्या अंतरात्मा होऊन पुढच्या भविष्य काळामध्ये परमात्मा होण्यासाठी सक्षम आहोत. फक्त तो मार्ग पकडला पाहिजे. इतिहासामध्ये वर्तमान युगामध्ये जर आपण गेलो तर आपल्याला अशा असंख्य घटना मिळतील की ज्यामध्ये पतितातला पतित जीव सुद्धा पावन होऊन आज विश्वासमोर आदर्श बनून राहिला. भगवान महावीर स्वामींचं जीवनचरित्र कंटाळा आलाय का? समजायला लागलंय ना? समजते सगळ्यांना. केवळ ज्ञान होण्याची शक्ती आहे तर मराठी समजत नाही. लय रिस्पॉन्सिबल आहे तुम्ही सगळे. आचार्य सांगतात भगवान महावीर स्वामींच्या जीवनचरित्रामध्ये जेव्हा त्यांच्या जीवनचरित्राच्या प्रारंभीच कथन येतं, त्यांच्या त्या जीवनचरित्राचं अत्यंत दयनीय स्वरूप सांगत असताना सांगितलं की महावीर स्वामींचा जीव अनादी काळापासून तुमच्या आमच्या समानच या चतुर्गती संसारामध्ये भटकत असताना पुरुरवा भिल्लाच्या पर्यायामध्ये येतो. कोणत्या भिल्लाच्या? पुरुरवा नावाच्या भिल्लाच्या पर्यायामध्ये येतो. आणि भिल्ल पर्यायामध्ये येऊन भिल्ल पर्यायात जन्म घेऊन तो त्या कुलाचारानुसार आपलं जीवन जगत असताना त्या कुल परंपरेला अनुसरून प्राण्यांची हत्या, हिंसा, शिकार करणे, अभक्ष्य सेवन करणे, नाना प्रकारचं पाप बहुल जीवन जगणे, हे सगळं जे करत असताना एके दिवशी तो आपल्या पत्नी सोबत शिकार करण्यासाठी निघाला होता. ऐकला असाल तुम्ही पण काही जण स्वाध्यायशील लोकांनी हे जीवनचरित्र ऐकलं असेल.
आणि ज्यावेळी तो एके दिवशी नेहमीच्या नित्यक्रमानुसार एका सावजासाठी एका शिकारासाठी निघालेला असतो, त्याच वेळी जंगलात फिरत असताना लांब झाडीमध्ये काहीतरी हरिण बसलेला आहे असं त्याला वाटलं आणि आपला खांद्यावरचा धनुष्य हातात घेऊन हातातला बाण काढून धनुष्याला जोडून प्रत्यंच्या आकर्ण खेचून बाण तो सोडणारच इतक्यात त्याच्या पुण्याचा उदय त्याच्या पत्नीच्या निमित्ताने होतो. कोणाच्या निमित्ताने होतो? महिलांची भूमिका फार मोठी असते. तुमची स्तुती करत नाहीये, पण महिलांची भूमिका खरोखरच फार मोठी असते. इतिहास याला साक्षी आहे. सगळ्या तीर्थंकरांच्या समोसरणामध्ये जास्तीत जास्त संख्या जर कोणाची असली म्हणा की तुमचं तर सांगा गौरव गाथा. समोसरणात जास्तीत जास्त संख्या कोणाची? महिलांची. मग त्या देवींच्या देवगतीतल्या देवींच्या रूपामध्ये असू देत, मनुष्यगतीतल्या गृहिणी श्राविकांच्या रूपात असू देत, आरिकांच्या रूपात असू देत, महिला वर्गाची संख्या जास्त. बाजारपेठेत जावा, शॉपिंगच्या मॉल मध्ये बघा, कुठेही गेला तरी मेजॉरिटी तुमची असू द्या. पण हिंदीमध्ये एका नीतिकारांनी सांगितलं, एक नारी पढेगी 7 पिढी तरेगी. एक महिला जर सुसंस्कृत असेल, सभ्य असेल, संस्कारी असेल, धार्मिक असेल तर पिढ्यानपिढ्यांचा उद्धार होतो. आता सुद्धा तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात. तुमच्या घरातले पुरुष वर्ग निश्चितच धार्मिक असतील, निश्चितच धर्माप्रती अनुराग भाव ठेवत असतील. तुमच्या घरातले बालचमू म्हणजे लहान मुलं, सन्नमकळ, युवा पिढी यांना सुद्धा तुम्ही प्रेरित करतच असाल, पण केलंच पाहिजे. जर कोणी त्याच्यामध्ये उदासीन असाल तर नक्कीच प्रेरित व्हा आणि तुमच्या पुढच्या पिढीला प्रेरणा द्या. का तर तुम्ही जे करू शकता ते आम्ही देखील करू शकत नाही. का सांगावं? कारण तुमच्या घरातली प्रत्येक व्यक्ती आमच्यापर्यंत येईलच असं काही नाही. पण तुम्ही सगळे लोक जर धार्मिक असाल, धर्माप्रती अत्यंत श्रद्धाळू असाल आणि धर्माचं मर्म समजत असाल तर तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीला त्याचं मर्म समजावून सांगून त्यांना सुद्धा आत्महिताचा मार्ग दाखवू शकता. 4 वाजलेले आहेत, आणखीन थोडा वेळ चालेल ना? किती वाजता सोडायचं? मस्त वर्क टाइम ओव्हर टाइम करून घ्यावा लागेल. छान छान, असू द्या. तुम्ही ऐकणार असाल तर ओव्हर टाइम नाही, ओव्हर टाइम करू आम्ही, काय हरकत नाही. ऐकत राहा, तुम्ही तुमची रुची वाढवा. पण तुमच्यामध्ये प्रचंड शक्ती. एका इंग्रजी नीतिकाराने सांगितलं, A one good mother is better than 100 teachers. काय सांगितलं? एक चांगली आई 100 शिक्षकांपेक्षा श्रेष्ठ असते. शिक्षकांना कमी लेखण्याचा त्यांचा उद्देश नाहीये, पण शिक्षकांच्या संपर्कात मुलं फार थोडा वेळ असतात. आईच्या संपर्कात ते गर्भात आल्यापासून जोपर्यंत आईच्या सानिध्यात आहेत तोपर्यंत आईच्या मार्गदर्शनाखाली असतात. एक आई जर मनात घेतली तर आपल्या मुलाला भगवान बनवू शकते. हा भारतीय इतिहास मदालसा मातेच्या रूपानं आपल्याजवळ आहे. कुंद भगवंतांच्या आई गर्भात आल्यापासून त्यांना सांगायची, सिद्धोसी बुद्धोसी निरंजनोसी संसार माया परिवर्जितोसी. बाळ, तुझा जन्म संसारामध्ये रमण्यासाठी नाही, सिद्ध होण्यासाठी, बुद्ध होण्यासाठी. बुद्ध म्हणजे गौतम बुद्ध नव्हे, बुद्ध म्हणजे केवळ ज्ञानी. सिद्ध परमात्मा होण्यासाठी, केवळ ज्ञानी होण्यासाठी आणि संपूर्ण कर्मकलंकाने रहित निरंजन होण्यासाठी तुझा जन्म आहे. या संसार मायेचा त्याग करण्यासाठी तुझा पुरुषार्थ झाला पाहिजे. एक आई आपल्या पुत्राला गर्भात आल्यापासून हे संस्कार देते. तुम्ही जर केला तर निश्चितच होऊ शकतं. एक भिल्लाची पत्नी भिल्लाला प्रचंड मोठ्या नारकीय दुःखाला प्रदान करणाऱ्या पापापासून वाचवू शकते, तर तुम्ही निश्चितच आपल्या घरातल्या सगळ्या सदस्यांना दुर्गतीपासून वाचवू शकता. बरोबर आहे का नाही? नाही? प्रयत्न तुमचा चालू असेलच, पण तो प्रयत्न वाढला पाहिजे. ज्या वेळेला तो पुरुरवा भिल्ल आपल्या धनुष्यावरती बाण चढून आकर्ण प्रत्यंच्या खेचलेला असतो, बाण तो सोडणारच. त्या समोरच्या वस्तूला हरिण समजून बाण सोडणार इतक्यात त्याच्या पत्नीनं सांगितलं, थांबा. तिनं लक्ष देऊन बघितलं आणि तिनं सांगितलं, ज्याला तुम्ही हरिण समजत आहात ते हरिण नाहीये, ते कोणीतरी तपस्वी वनदेवता आहे. काय म्हणते ते कोणीतरी तपस्वी वनदेवता आहे, चला तिथं. तोही पत्नीचा ऐकला, कारण ऐकायलाच लागते. खरं सांगा, ऐकायला लागते लागत नाही.
आमचे आचार्य महाराज एक उदाहरण सांगायचे, हे पुढे कंटिन्यू करणारच आहे मी. मध्ये मध्ये जरा का हसवतो, कारण सगळंच तत्वज्ञान सांगायला लागलं की लगेच अक्का बरेच मध्ये तटला झोपे येतो हो चालू मला जरा नडून फोडणी पुढे खातील. आमचे आचार्य महाराज एक दृष्टांत सांगायचे. एका राजानं जरा विचार केला की आपल्या राज्यातल्या पुरुष वर्गाचा नेमका कल काय आहे. ऐकताना त्यानं ठरवलं की आपल्या वर्गात आपल्या राज्यातील पुरुष मंडळींचं काय नेमकं कसं काय वागणूक आहे. तर त्यानं एक सर्वे करायचं ठरवलं आणि आपल्या मंत्र्यांना बोलवलं, काही सेवकांना बोलवलं आणि सांगितलं सगळ्या नगरामध्ये राजधानीमध्ये दौंडी पिटवा. डंगरा काय म्हणतात, डंगरा म्हणजे डांगर एक असते, डंगरा भासरे हे नंतर की उद्या राजाकडनं एक सर्वे करण्यात येणार पुरुष वर्गांचा आणि सगळ्यांनी त्याच्यात सामील व्हावं आणि आमचे लोक सगळे नगरात फिरणार. मग राजानं सांगितलं एक 5-10 चांगले घोडे, पंचकल्यांमध्ये मोठे घोडे येतात नाही तसले घोडे घ्या, 5-7च घ्या म्हणले, जास्त काही घेऊ नका. आणि नारळ तेवढं काय करा, तेंगिनकाई एक ट्रॉली भरून तेंगिनकाई घ्या म्हणलं राजाला. आणि प्रत्येक पुरुषाला विचारत जायचं बायकोचं कोण ऐकतंय आणि बायकोचं कोण ऐकत नाही हे विचारत जायचं. बायकोचं ऐकतंय म्हणलं तेंगिनकाई पुढे हो ऐकतोय म्हणलं की तेंगिनकाई पुढे, ऐकत नाही म्हणलं की घोडा द्यायचा. तो शूरवीर आहे ना, तो वीर पुरुष घोड्यावरून येतात, तो ऐकत नाही म्हणजे त्याला धाडस जास्त आहे म्हणायचं, त्याला घोडा द्या म्हणा. हा तिथे काही चाल रे हसा लागला तर म्हणल्यावर कळायला लागला. आणि मग जावं म्हणलं असं कर. त्यांनी दौंडी पिटवली, डंगरा बाहेर सुरू आणि त्या राजाच्या सूचनेनुसार आज्ञेनुसार ते सगळं करत फिरायला लागले. हा कोण कोण बायकोचं ऐकताय, कोण कोण ऐकत नाही सगळं विचारताना त्यांची नारळ संपतच आली सगळी. घोडी नुसतं तशीच फिरायला लागली, घोडं एक बी खपत नारळ संपली आणि मागवली तिने आणा नारळ बरीच राहिलं म्हणून. संध्याकाळ होत आली, गावातले राजधानीतले सगळे पुरुष संपले, जरा गावाबाहेर आले असं आणि विचारत कोण तर तुटक माणसं होती, कोण बायकोचं ऐकताय कोण ऐकत नाही विचारत जाताना एकटा आला बघा जरा धिप्पाड पुरुष आला. हा काय बायकोचं ऐकताय का ऐकत नाही म्हणलं. मैं जोरू का मानता नाही म्हणलं, हिंदीत सांगितलं मी बायकोचं ऐकत नाही म्हणलं अजिबात. अरे क्षमा अरे म्हणलं तो जरा धाडशी दिसतोय म्हणला, एकटाच गाठ पडला भाकर द्या म्हणला घोडा आहे. त्याला घोडा दिले, घोड्यावर बसला, ऐकतीत घराकडे गेला. बायको अंगणातच काहीतरी काम करत होती, अंगण लागले. बायको लांब घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकल्यावरती बघितली तर आपलाच नवरा याला घोड्यावर. ती विचार करायला लागली काय पैसे नेणे नव्हते घरात, काय घोडा आणायची चर्चा नव्हती, काय भानगड नव्हतं, अचानक घोडं कसं काय आणलंय. तेवढ्यात तो आलाच काय अंगणात. एन रे कोण रे रे इकडे कोण रे, चालू केलीस की सरबत्ती प्रश्न असंच असतंय काय आणा हे ती ना ऐकताना एवढं. आणि मग अनुभव माणसाला विचार आणि मग बायको विचारली घोडं का आणलं, कसं काय आणलं. काय नाही ती राजाची लोक असं विचारत चालली होती बायकोचं कोण ऐकत आणि कोण ऐकत नाही. मी म्हणलो मी बायकोचं ऐकत नाही म्हणताना मला घोडं दिली. बरं आणला चांगलं झालं, आणूनच्या आणून काळं का आणला पांढरा आणशीला नाही फिरवलाच बघा माग लगेच घोडं माग वळवला. तेवढ्यात ती राजाची लोक ती चिक्क बसती तिथं थोडं जरा अंतरावरती गेली होती. मागणं घोड्याच्या टापांचा आवाज येताना मागणं कोणाला बघताना ह्यो चालला गेला. त्यांच्या जवळ जाऊन उतरला घोड्यावरून. हा या ना हिंद तिरगाय बंदी ह्या नीला ना मन्याक भात नो हिंगी काय घोडे जर बदलाश बे कुत्री बदलाश बेगा घेते. मला काळं घोडं नको पांढरं पाहिजे. ते कोण सांगितलं, आमची बायको सांगितलं. कुत्री ताई टेकिन काही कधी भी ಒಂದೇ ಇದ್ರೆ ನಾನು ಬರ್ಕೊಂಡು ಕೊಡ್ತೀನಿ ಕಡೆ ಒಂದೇ ಇದೆ ನಂತರ ಏನಿದೆ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಕಟ್ಟು ತೆಂಗಿನಕಾಯಿ ತೋಟ ರೇಟ್ ಹೋದಾಗ अशी परिस्थिती. तर त्या पुरुरवा भिल्लाच्या बायकोनं सांगितलं ते कोणीतरी तपस्वी वनदेवता आहे. हेच चाललंय ना, लक्षात आहे तुमच्या. तर
त्या पत्नीचं ऐकायचे त्याचे भाव झाले. आणि असं नव्हे पत्नीचं ऐकू नये असं काही नाही. पत्नी जर खरोखरच धार्मिक असेल, सुसंस्कारी असेल आणि आपल्या कुलाचाराला, कुल परंपरेला जोपासणारे असेल, पत्नीचं सर्व पुरुषांनी ऐकलं पाहिजे. आम्ही काय त्याच्या विरोधात नाहीये आणि आम्ही विरोध करणारे कोण? सर्वांनी चांगली गोष्ट ऐकलीच पाहिजे. आमचे गुरु महाराज स्वतः म्हणायचे, बालादपि सुभाषितम ग्राह्यम. लहान बाळ जरी काही चांगली गोष्ट सांगत असेल, लहान मूल जरी चांगलं काही सांगत असेल तर ते ऐकलं पाहिजे. आणि मग त्या पुरुरवा बिलाच्या पत्नीनं सांगितल्यानुसार तो आपल्या पत्नी सोबत त्या मुनी महाराजांच्या दिशेने गेला. तिथे जाऊन पाहता तर एक निर्ग्रंथ दिगंबर, अत्यंत शांत, सहज, आपल्या आत्महिताची साधना करणारे, विश्व कल्याणाची भावना ठेवणारे एक निर्ग्रंथ मुनिराज एका स्वच्छ शिलातलावरती बसून शुद्धोपयोगाची साधना करण्यामध्ये तल्लीन. तिथं गेले, दोघांनी त्यांना नमस्कार केला. कोणीतरी आल्याचं आवाज लागल्यानंतर, चाहूल लागल्यानंतर त्या महाराजांनी डोळे उघडले आणि समोर बसलेल्या भव्य जीवांना योग्य समजून महाराजांनी त्यांना थोडासा उपदेश दिला. तत्वोपदेश दिला. आणि उपदेश देऊन झाल्यानंतर महाराजांनी त्याला विचारलं की तुम्ही काय करता? त्यानंही प्रामाणिकपणे सांगितलं की महाराज, मी असा असा भिल्ल आहे आणि आमचा अशा अशा प्रकारचं चरितार्थाची, उदरनिर्वाहाची सगळी साधना आहे. मी रोज जंगलामध्ये प्राण्यांची शिकार करतोय आणि आमच्या कुटुंबाचं पालन पोषण करतो. त्यावेळेला महाराजांनी सांगितलं की भव्य जीव, हे असं भयंकर पाप करून तू पुन्हा दुर्गतीला जाण्याचं द्वारच खोलत आहेस. हे पाप सोडून शिकार, हिंसा सगळी बंद कर, अहिंसेच्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न कर. हे ज्यावेळेला महाराजांनी सांगितलं त्यावेळेला तो भिल्ल म्हणतोय की नाही महाराज, मी शिकार सोडून दुसरं काहीच करू शकत नाही आणि दुसरं काही येत नसल्यामुळे मी माझ्या कुटुंबाचं पालन करणं मला शक्य नाहीये. मी शिकारीचा त्याग करू शकत नाही. लक्ष देऊन ऐकायचं. ऐकायला कानानं ऐकायला लागलंय का ध्यानानं पण ऐकायला लागलंय? कळायला लागलंय? त्यावेळेला त्या शिकार भिल्लानं सांगितलं की महाराज, मी शिकार सोडून दुसरं काही करू शकत नाही, त्यामुळे मी त्या शिकारीचा त्याग करू शकत नाही. महाराज एवढे दूरदर्शी होते, एवढे मनोवैज्ञानिक होते. त्यांनी मनोविज्ञानाच्या माध्यमातून एवढं सुंदर काम केलं. त्यांनी त्या भिल्लाला सांगितलं, ठीक आहे, तू मांसाहार त्याग करू शकत नाही, शिकार सोडू शकत नाहीस, मी जबरदस्ती करणार नाही, पण एक तर करशील का? बोला महाराज. महाराज म्हणाले, तू कावळ्याचं मांस खातोस का? महाराजांना माहिती की सहसा कोणी, कसलाही माणूस कावळ्याचं मांस खात नाही. महाराजांनी किती परिपक्वता दाखवली, सायकोलॉजी दाखवली आणि त्या भिल्लाला त्याने विचारलं की तू कावळ्याचं मांस खातोस? म्हणलं नाही खात महाराज, आमच्या कुलामध्ये ते निषिद्ध आहे आणि आमच्यात कोणीही कावळ्याचं मांस खात नाही. असं कर, तू इथून पुढे, मी आता तर खातच नाहीये, भविष्यात देखील कधीही मी कावळ्याचं मांस खाणार नाही याचा संकल्प कर. करतो ती महाराज. काय म्हटलं? करतो. मारते बघा, कावळ्याचं मांस तो खातच नव्हता तरी देखील ते भविष्यातही कधी खाणार नाही याचा नियम महाराजांनी दिला. आता तुम्ही कोणीतरी विचारू शकाल, महाराज ते खातच नाही तर मग त्याचा त्याग करायचा काय संबंध आहे? बरोबर प्रश्न पडू शकतो. आमचे आचार्य महाराज, आमच्या जीवनाचे भाग्य विधाते सन्मती सागर आचार्य देव नेहमी उदाहरण देऊन सांगायचे की एखादी वस्तू आपण खात नसलो, वापरत नसलो तरी देखील तिच्या त्यागाचा संकल्प जर केला नसेल तर तत्संबंधी पापाचा आश्रव बंध आपल्याला होत नाही. उदाहरणार्थ, समजा तुम्ही इथं बसलेले बरेच जण रेशीम साडी वापरत नाही. रेशीमला कन्नडमध्ये आणि काय म्हणतात? काय रेशीमच म्हणतात. रेशीम वस्त्र किंवा रेशमाचे कोणतेही वस्त्र किंवा काही वस्तू आपण वापरत नाही तरी देखील जर त्याच्या त्यागाचा नियम आपण केला नसेल तर त्या एका रेशीम साडीसाठी जवळजवळ 7,500 रेशीम किडे मारले जातात. कसं मारतात? त्या किड्यांना त्यांच्या तोंडातून लाळ बाहेर येत असते, लाळ, आणि त्या लाळेवरती त्यांचा फार जीव असतो. कोणाचा कशावर जीव असेल काय सांगता येत नाही. आणि ते रेशीम किडे ती लाळ आपल्या शरीरावर गुंडाळून घेतात, चुकवतात आणि ती लाळ गुंडाळून घेतात आणि ती लाळच पुढे रेशीम धागा बनत असतो. पण तो धागा इतका नाजूक असतो की हाताने काढायला गेलं तर ते तुटणार, मात्र होणार, म्हणून त्याचा व्यवसाय करणारे लोक बुट्टीनं ते किडे भरून घेतात आणि उकळत्या पाण्यात हे सर भरून नीरदोळगाव ಎಲ್ಲ ಸಾವಿರಾರು ಎಲ್ಲ ಮುಳುಗೋಳು ಎಲ್ಲ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೋ ಚಲಿ ಬಿಡ್ತಾರೆ. एका रेशीम साडीसाठी जवळजवळ 7,500 किड्यांची हिंसा होते. तर
त्या एका साडीसाठी एवढी हिंसा होत असेल तर आपण किती पाप करतो. आणि जर वापरत जरी नसलो पण त्याच्या त्यागाचा संकल्प केला नसेल तरी देखील आश्रव बंद होणार. कसा होणार? मग तसंच बाकीच्या वस्तूंबाबत समजा बेकरी प्रोडक्ट्स असतील किंवा सौंदर्य प्रसाधनं जी प्राणीजन्य आहेत, हिंसक आहेत, अशा बऱ्याच वस्तू आहेत ज्यांच्या संबंधी सगळं समजून घ्या. उदाहरणार्थ तर आचार्य महाराज उदाहरण द्यायचे की समजा तुम्ही महिन्याच्या 1 तारखेपासून 31 तारखेपर्यंत घराला कुलूपच लावलं. कुठेतरी यात्रेला गेला, बाहेर गेला, कुठेतरी तीर्थक्षेत्राला गेला आहे आणि तुम्ही घरात साधी मुंगी सुद्धा गेलेली नाही एवढं पॅक करून गेलेले आहात. पुढच्या महिन्यात ज्यावेळेला तुम्ही घरी आला तर पुढच्या महिन्याच्या 2-3 तारखेच्या दरम्यान तुम्हाला इलेक्ट्रिसिटी बोर्डाचं बिल येते. काय आलं? बिल आलं. तुम्ही लगेच तावातावाने त्यांना विचारायला हेनरी आम्ही अजिबात हे सगळं 1 महिन्यामध्ये कुलूप सुद्धा काढलेलं नाहीये, बिल एक युनिट सुद्धा वीज वापरलेली नाहीये आणि बिल कसं काय पाठवलं हो तुम्ही? त्यावेळेला इलेक्ट्रिसिटी बोर्डाचे लोक सांगतील की हे तुम्ही वापरलेल्या विद्युतसाठी, विजेसाठी दिलेलं नाहीये, हे सर्व्हिस चार्ज आहे. ते काय आहे? मीटर चार्ज आहे. तुम्ही म्हणणार आम्ही सर्व्हिस घेतलीच नाही तर तुम्ही का मग आम्हाला चार्ज करा? ते म्हणतील तुम्ही सर्व्हिस म्हणजे वीज जरी वापरला नसला तरी कनेक्शन तोडलेलं, आम्ही आमची सेवा द्यायलाच लागलो. तुम्ही कनेक्शन तोडलेलं नाहीये, तुम्ही भरी वापरला नसला तरी कनेक्शन मध्ये आहेच की, भरावं लागेल. तसं तुम्ही कोणत्याही अमुक वस्तू वापरत जरी नसला तरी देखील त्याच्या त्यागाचा संकल्प नसेल तर आपल्याला निश्चित रूपानं आपल्याला काय होणार? शास्त्र बंद होणार. म्हणून आपण सर्वांनी या प्रकारे व्रत संयमाचं यथाशक्ती महत्व समजून घेऊया. त्या बिलाला सांगितल्यावरती तो तयार झाला. महाराज घेतो मी कावळ्याच्या मांस त्यागाचा नियम, मी खात जरी नसलो तर भविष्यातही खाणार नाही म्हणून संकल्प करतो. छान. महाराजांनी आशीर्वाद दिला, आणखीन थोडा तत्वबोध दिला, आशीर्वादासोबतच त्याला कल्याणाची प्रेरणा दिली आणि तो भिल्ल निघून गेला. महाराज विहार करून गेले. पुढे असाच काही काळ व्यतीत होत राहिला. तो आपल्या रोजच्या जीवनशैलीप्रमाणे इतर सगळे शिकार, पापाचार, पापरूप आचरण करत राहिला. पण एके दिवशी वृद्धापकाळाच्या प्रसंगी म्हातारपणी त्याला एक असाध्य रोग जडला आणि तो रोग जडलेला असताना त्या भिल्लाला त्यांच्याच कम्युनिटी मधल्या त्यांच्या जातीतल्या वैद्याने सांगितलं की हा रोग बरा होऊ शकतो, हा रोग बरा होऊ शकतो निश्चित रूपानं, परंतु त्याच्यासाठी औषध म्हणून तुला कावळ्याचं मांस खायला लागेल. काय करावं लागेल? कावळ्याचं मांस खावं लागेल. असं ज्या वेळेला महाराज त्या वैद्याने सुचवलं त्यावेळेला तो पुरुरवा भिल्ल म्हणतो की माझ्या पापमयी जीवनामध्ये, पापाच्या भयंकर अंधकारामध्ये चाचपडणाऱ्या माझ्या या जीवनामध्ये माझ्या कोणत्या तरी सौभाग्यानं तो धर्मदीप मला गाठ पडला होता आणि त्याने मला एक कल्याणाचा किरण अर्थात एक व्रत प्रदान केलेला आहे. आता कसंही झालं तर आज नसेल तर बरा झालो तरी केव्हा ना केव्हा मी मरणारच जर हे निश्चित आहे तर मला आज व्रत सहित मरण स्वीकार आहे, पण व्रत भंग करून मला मरण स्वीकार नाही. या भावनेपूर्वक त्यानं दृढ संकल्प केला. काही काळानं त्याचं निधन झालं, पण त्यानं जीवनभर बाकीची सगळी पाप केली, पण एक व्रत निष्ठेनं पाळल्यामुळं त्या जीवाचा जन्म दुसऱ्या स्वर्गामध्ये देव म्हणून झाला. बाकीच्या केलेल्या पापाचं फळ मिळणार नाही का त्याला? ते मिळणार. पुढं मागं त्याचंही त्याच्या पुढच्या शुभाशुभ भावनेला अनुसरून उत्कर्षण, अपकर्षण, संक्रमण आदी कर्माच्या ज्या अवस्था आहेत त्याला अनुसरून जशी स्थिती असेल त्याला अनुसरून त्याला यथोचित फळ मिळणार. परंतु एक जे व्रत त्यानं संकल्पपूर्वक पाळलं होतं, दृढतापूर्वक पाळलं होतं, त्याचं फळ म्हणून त्याला स्वर्गामध्ये जन्म मिळाला आणि स्वर्गातनं तिथलं आयुष्य संपल्यानंतर तोच पुरुरवा भिल्लाचा जीव आद्य तीर्थंकर भगवान वृषभदेवांचा नातू आणि भरत चक्रवर्तींचा पुत्र मारीची म्हणून जन्माला आला. म्हणून गगनचुंबी इमारत तयार व्हायच्या आधी कागदावरच्या एका छापील नकाशाच्या रूपामध्ये असते. एक मोठा सम्राट सुद्धा सम्राट व्हायच्या अगोदर जन्माच्या वेळी तो सुद्धा एक असहाय शिशूच्या रूपामध्ये असतो. म्हणून आज आपण कुठं आहोत त्याच्यापेक्षा भविष्यात आम्ही काय बनायचं आहे आणि त्याच्यासाठी वर्तमानात काय करावं लागणार आहे याच्यासाठी आपल्याला प्रयत्न केला पाहिजे. करायचं आहे का नाही? महाराज तुम्ही आधी करा, तुमचं काय होतं ते आम्ही आधी बघू. तुमचा मेळ बसतोय असं दिसला तर मग आम्ही जरा थोडाफार विचार करतो. आमचा मेळ तर बसणारच आहे, गुरुदेवांची कृपा आहे. आणि आज
अनेक जन्मांच्या महान धर्म साधनेच्या फलस्वरूप गुरु कृपेच्या महान आशीर्वादानं आज हा धर्म हा मोक्ष मार्ग लाभला. जन्मजन्मांतरामध्ये जे लाभलं नव्हतं ते आज लाभले. एखादा पाऊल तुम्ही आम्ही पुढं मागं जरी असलो तरी सुद्धा आम्ही मग तू मला ससा आणि कास. आज आम्ही 2 पावलं पुढं जरी दिसत असलो, तुम्ही मागं जरी दिसत असला, तर असं काय नाही की आम्ही पुढं आहे तर आम्ही पुढं तुमच्या अगोदर पुढं जाणार, असं काय नाही. आम्ही जात राहिलो तरी देखील तुमच्यामधला कोणीतरी असा जीव, भाग्यवान जीव असेल की ज्याची प्रवास करण्याची गती अति द्रुत आहे, अति तीव्र आहे. तो आमच्याही पेक्षा पुढे जाऊन आपल्या साध्याला सिद्ध करू शकतो. पुढे जावा, मागं राहावा, पण तिथं पोहोचायचं आहे हे आपण निश्चित करू. या संसारातून, या भवभ्रमणातून मुक्त व्हायचं आहे. व्हायचं आहे का नाही? काही संसार बरं वाटायला लागले श्वास काही पिल्ल बघा. नवरा बायको होते, गंडा यांचे. एक दिवस नवऱ्याला जरा जास्तच कणकण आली, बरं वाटलं. बायकोला पण त्याचं संक्रमण झालं. दोघ जण डॉक्टरकडे गेले दाखवायला, आणि दाखवायला गेल्यावर डॉक्टरने तपासणी केली, सगळं झालं. पण डॉक्टर म्हणायला लागले की जरा दोघांचं रक्त तपासायला पाहिजे. काय तपासायला पाहिजे म्हणा की? रक्त तपासायला पाहिजे. अमुक अमुक लॅब मध्ये जावं म्हणजे गेले. लॅब मध्ये गेले, रक्त काढून घेतले. डॉक्टरने सांगितलेले त्या सगळ्या टेस्ट झाल्या. डॉक्टरकडे रिपोर्ट घेऊन गेले की डॉक्टरने सगळं रिपोर्ट बघितला. डॉक्टरने सांगितले असा आहे तसा आहे, हा उपचार तो उपचार. ते सगळं सांगत असताना नवऱ्याचं शिक्षण फक्त 7वी होतं. कितवी झालं होतं? 7वी शिकलेलं नवरा. पण तो नवरा थोडा हुशार बुद्धीचा होता, जनरल नॉलेज चांगलं होतं. तो नवरा पटकन डॉक्टरला म्हणला, डॉक्टर साहेब बाकीचे रिपोर्ट्स काय मला माहित नाही, पण माझा रक्तगट कोणता ते पण मला माहित नाही, पण मी एवढं सांगू शकतो निश्चित रूपानं की माझा जो रक्तगट आहे, माझ्या बायकोचा रक्तगट पण तोच असणार. काय म्हणला? ऐकायला काय? माझा रक्तगट जो आहे, बायकोचा रक्तगट पण तोच असणार. डॉक्टरला एकदम आश्चर्य होतं. डॉक्टर एकदम टॉप लेवलचे डॉक्टर होते. डॉक्टरला वाटलं की ह्याला कसं काय कळलं, कारण नवऱ्याचं वय होतं 60 वर्ष, बरोबर तर झालं. बायकोचं वय वर्ष 55-56च्या दरम्यान होतं. तुम्हाला कसं काय कळलं? हे बरोबर आहे तुमचं, पण कळलं कसं काय तुम्हाला? म्हणून शिक्षण जास्त झालं नाही, इंग्लिश येत नाही, कळलं कसं काय तुम्हाला? जरा आम्ही लोकांच्या कट्ट्यावर बसतो त्यावेळेला चर्चा रक्तगट वगैरे होत असते, ते ऐकलं होतं रक्तगट वगैरे, पण रक्तगट एकच आहे याचा कॉन्फिडन्स मला कसा आहे डॉक्टर साहेब? गेली 35 वर्षे माझं रक्त पित आले, त्यामुळे रक्तगट एकच असणार याची मला खात्री होती. काय म्हणतात? त्यामुळे रक्तगट एक असणार ही मला खात्री होती. नक्कीच अर्थ काय? याचा अर्थ लगेच बायकांनी काय नर्वस पाहिजे ना, मला काय पुरुषांचीच बाजू, मगाशी तुमची बाजू मांडलेच. हे एक उदाहरण दृष्टांत आहे. संसार प्रपंच अत्यंत दुःखमय आहे, पण असं असताना देखील आपण सगळेजण घर गृहस्थीचं जीवन तुम्ही जगत असताना सुद्धा आचार्य भगवंतांनी सांगितलं की जे भव्य जीव आपल्या आत्मबळाच्या पुरुषार्थाच्या माध्यमातून श्रामण्याला अंगीकार करू शकतात, महाव्रतांचा भार धारण करू शकतात, त्यांनी मुनिव्रत आरिकाव्रत धारण करावं. पण ज्यांच्यामध्ये तितकी क्षमता नाहीये त्यांनी घरगृहस्थीचं जीवन जगत असताना श्रावक धर्म स्वीकार करावा. काय स्वीकार करावा? श्रावक धर्म स्वीकार करावा. श्रावक धर्माचा मार्ग धरून त्या अनुव्रतांच्या माध्यमातून 6 वर्ष क्रियांच्या माध्यमातून त्यांनी सम्यक दर्शनाला आपल्या जीवनामध्ये अत्यंत दृढतापूर्वक आपल्या अंतरंगामध्ये धारण करून अनुव्रतांची साधना करून संन्यास सहित समाधी मरणाची भावना ठेवून त्या दिशेने पुरुषार्थ करावा. भावनेमध्ये फार मोठी शक्ती असते. भावनेमध्ये फार मोठी शक्ती असते. मी मागही पिरणवाडी पासून सांगत आलेलो आहे, कारण आम्ही श्रवण बेळगोळला जाताना बेळगाव मध्ये प्रवेश केला. केरी सोसायटी पासून ते आपलं गोमटेश कॉलेज आहे तिथे बहुतेक मुक्काम होता ना? महावीर स्कूल नाही, इथे बेळगाव मध्ये केरीच्या अलीकडे आले ना. हा, मिरजी कॉलेज शांतापण्णा मिरजी. तिथून पुढे आल्यानंतर कमल बस्ती आणि चिक बस्ती वगैरे दर्शन करत आम्ही चिक बेटकडे गेलो. कुठे गेलो? चिक बस्तीचं दर्शन करून गेले. चिक बेटा दोड्ड बेटा, बरोबर. इथूनच पुढे आम्ही गेलो होतो. त्यावेळेला इथं आलेलो असताना
या सगळ्या मंदिरांचं दर्शन करत असताना जिथल्या तिथल्या महानुभावांनी धर्मप्रेमी भव्य जीवांनी आग्रह केला होता की महाराज आता गडबडीनं आला, पुढं चाललाय, जावं लागत आहे, पण परत आमच्या बेळगावला अवश्य यायला पाहिजे. सांगण्याचा उद्देश हा आहे की त्या वेळेला केलेली भावना आणि केलेला थोडासा प्रयत्न आज फलित होतो आहे. आम्ही गडबडीने इथं पुढे जायचं म्हणून आलो होतो, पण तुमची त्यावेळेची भावना, त्यावेळेचे प्रयत्न त्यातच हे फळ आहे. आम्ही द्यायचं म्हटलं तरी सुद्धा तुमच्या पुण्याशिवाय ते शक्य तुमचं महाराजांनी हळूच एक इंजेक्शन दिले, नमनमोळा घेतला. म्हणजे काय इंजेक्शन दिलं आता तुम्ही म्हणणार आहे. आज काय झालंय, आमचं पण सगळं बळगा, सगळे आमचे आचार्य महाराज वगैरे आले होते, ते आता विहार करून पुढे निघणार होते आणि मला सुद्धा थोडस पायाला चालताना थोडस त्रास होत होता. म्हणताना मी महाराजांना म्हणत होतो की आज काय मी प्रवचनला येत नाही, तुम्ही पण थांबा आणि बाकीच्या महाराजांना पाठवून देऊ. महाराज मला तर तेच इंजेक्शन दिले. एवढी यांची सगळी भावना यांनी प्रयत्न केला, त्या निमित्ताने इथं आलोय आणि तुम्ही येत नाही म्हणून बसला होता. ते बारीक मला टोचल्यात म्हणजे तुमची बाजू मांडते तुम्ही, तुमची बाजू काय हलक्यात आहे तशी. तर काय सांगत होतो, आचार्यांनी सांगितलं की तुम्हाला गृहस्थ जीवनाचा त्याग करणं जर वर्तमान काळामध्ये लगेच शक्य नसेल, असू द्या, राहू द्या, पण घरात राहून सुद्धा तुम्ही श्रावक धर्माचा अंगीकार करा आणि अनुव्रतांच्या माध्यमातून, देश संयमाच्या माध्यमातून देवपूजा, गुरुपास्ती, स्वाध्याय, संयम, तप आणि दान या क्रियांच्या आपापल्या शक्तीला अनुसरून केलेल्या अनुष्ठानाच्या माध्यमातून तुम्ही घरात राहून सुद्धा आपल्या आत्मकल्याणाचा मार्ग आंशिक रूपाने का होईना प्रशस्त करू शकता. पण ते करायला पाहिजे. कोण करायला पाहिजे सांगा बरं. मला बरं वाटत नाहीये, आजारपण आलेला आहे, कसारखी बंद येते. आता यूर गोळगी तोंडा, औषध तोंडा, नंद आजारपणा कसारखी दूर आला. निम घासो आगे लावू, बॅरेगाव उठा मार निम भट्टी तुंबान दिला. ज्याला आजारपण आलंय औषध त्यानंच घ्यायला पाहिजे. ज्यांना भूक लागल्या भोजन त्यांनीच करायला पाहिजे. तसं भवभ्रमणातून ज्यांना मुक्त व्हायचं आहे, रत्नत्रय स्वरूप मोक्ष मार्ग सुद्धा त्यांनीच धारण केला पाहिजे. दुसऱ्यांनी धारण करून तिसरा मुक्त होऊ शकणार. कारण वस्तू स्वातंत्र्य आणि स्वावलंबन हे वस्तू स्वरूपाचं अत्यंत गूढ रहस्य आहे, असं आमचे आचार्य महाराज सदैव सांगायचे. म्हणून थोडा स्वाध्याय रोज एक 10 मिनिटं करा. किती मिनिटं? आज एक काम सांगू तुम्हाला, करणार महाराज पहिला काम काय ते सांग. आमच्या बजेटमध्ये असलं तर करतो, नाही तर जय जिनेंद्र. ऐकायचंय नुसतं, केळू देत मात्र इल्ले आकडे येळू दिला, आकडे इल्ले तरू दिला, फक्त ऐकायचंय. मागच्या वर्षी, कोणत्या वर्षी? 2024 मध्ये काय होतो आपल्या जैन जगताच्या दृष्टीने फार महत्वाचं ऐतिहासिक वर्ष होतं. लेट असे ना का पण करंट लागतोय. 7 ऑक्टोबर बुधवार दिनांक 7 ऑक्टोबर 1924 ला दसऱ्याच्या दिवशी संडोळी धर्मनगरीमध्ये महामहिम महाश्रमण मुनिकुल पितामह मुनिवर श्री शांतीसागरजी महाराजांना त्यावेळेच्या दूरदृष्टी संपन्न धर्मप्रेमी महानुभावांनी आचार्य पदाचं उच्चासन प्रदान केलं होतं. ज्यांच्यामुळे ही श्रमण संस्कृती आज संपूर्ण विश्वामध्ये गौरवान्वित आहे. हा दिगंबरत्वाचा बाणा संपूर्ण भारतवर्षामध्ये ज्यांच्यामुळे निर्बाध रूपाने विचरण करतो आहे असे आचार्य महाराज. त्यांना 1924 साली दसऱ्याच्या दिवशी आचार्य पदांना अलंकृत करण्यात आलं आणि त्या घटनेला मागच्या वर्षी 100 वर्ष पूर्ण झाली. 1924 ते 2024 बरोबर. आणि म्हणून त्या निमित्तानं आचार्य वर्धमान सागरजी महाराजांच्या आज्ञेनं पूज्य निर्यापक श्रमण मुनिवर श्री धर्मसागरजी महाराज यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली मुनी संघाचा चातुर्मास संडोळीमध्ये झाला आणि शताब्दी महोत्सव साजरा करण्यात आला. त्या शताब्दी महोत्सवाच्या निमित्तानं शांतीसागर महाराजांच्या जीवन चरित्रावरती प्रवचन झाली होती. ते प्रवचन फक्त ऐकायचे.
आपण शांतीसागर महाराजांचा जय जयकार करतो, त्यांचे फोटो वगैरे लावतो, त्यांची दरवर्षी मध्यवर्ती वीर सेवा दलाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे पुण्यतिथी साजरी केली जाते. गावोगावी सुद्धा तो सोहळा साजरा केला जातो, फार चांगला. पण फक्त एक आयोजन म्हणून आपण ते करण्यापेक्षा पहिला त्यांच्या जीवन चरित्राला समजून घेऊन या जैन संस्कृतीसाठी, जैन सिद्धांतासाठी, जैन समाजासाठी त्यांनी किती धर्मसंकट झेलली, किती अनेक प्रकारची प्राणघातकी उपसर्ग त्यांच्यावरती झाले, आणि तशा सगळ्या प्रसंगातून हे पुढे जाऊन त्यांनी हा धर्मध्वज किती उंच आकाशामध्ये फडकावला हे पहिला आपण समजावून घेऊ. एक तर चारित्र चक्रवर्ती ग्रंथ वाचा, नसेल तर तुमच्या मोबाईलवरती युट्यूब चॅनलला काढताय का तुम्ही सांगू, काढा, मोबाईल काढा तुमचा, किंवा तुमचा इथला समाजाचा व्हॉट्सअप ग्रुप वगैरे असेल की त्याच्यावरती टाका. आता पण तुम्ही काढा, मी सांगतो तुम्हाला. त्याच्यामध्ये युट्यूब चॅनलवरती ऐका, एकदा जरूर ऐका त्यांचं जीवन चरित्र, त्यांच्या समोर आपण काय आहोत, त्यांच्या महान योगदानाच्या पुढे आज आपलं कर्तव्य काय, आणि या जैन धर्माबद्दल, या संस्कृतीबद्दल आपली जबाबदारी काय, आणि आम्ही काय केलं पाहिजे आजच्या घडीला हा धर्म, ही संस्कृती टिकवण्यासाठी, वाढवण्यासाठी. ओळसू सहभागी, बेळसू सहभागी येईल माळबेकू काढला, ओपन युट्यूब ओपन केलं, त्याच्यामध्ये सन्मती विद्यावाणी म्हणून सर्च करा. महाराज हे सगळं तुम्हाला कसं काय माहिती हो? आता आमच्या जवळचे लोक ते सगळं बोलत असतात, करत असतात, ते ऐका. केला ओपन युट्यूब मध्ये सन्मती विद्यावाणी म्हणून सर्च करा, केला. त्याच्यामध्ये गेल्यानंतर शांतीसागर गौरव गाथा म्हणून 51 प्रवचन आहे. जरा फास्ट करा, वेळ फार कमी आहे. बंदेपूर सन्मती विद्यावाणी ह्या युट्यूब चॅनल वरती शांतीसागर गौरव गाथा 51 प्रवचन मिळालं बऱ्याच लोकांना, लक्षात आलं ना. आता तुमच्या आसपास बसलेल्या किंवा न आलेल्या लोकांना जर ते माहित नसेल, कळलं नसेल, तर तुम्ही नंतर त्यांना ते पाठवा, तेवढं ऐका. त्यांनी किती अपरंपार कष्ट झेलले आहे, त्यांचं उत्तुंग व्यक्तित्व आज आमच्यासाठी का आदरणीय आहे, कशा धर्मसंकटातून त्यांनी ही संस्कृती वाचवली. आता आपापसात बोलू नका, लक्षात आलं असेल तर नंतर एकमेकांना तुम्ही शेअर करा, तर आम्ही थोडा स्वाध्याय करू. आज इकडे लक्षात, आपापसात बोलू नका, आपापसात बोलू नका. आज आम्ही जर आमच्या संस्कृतीप्रती जागरूक झालो नाही, आमच्या तरुण पिढीला, बाल पिढीला आम्ही संस्कारित केलं नाही, त्यांना धर्म आणि संस्कृतीच्या प्रति कर्तव्य दक्षता जर त्यांच्यामध्ये निर्माण केली नाही, तर भविष्य काळ फार कठीण आहे. भविष्य काळ फारच कठीण आहे. म्हणून आपण सर्वांनी जरा जरा प्रयत्न करूया, थोडा स्वाध्याय करूया. स्वाध्याय करता का तुम्ही? किती लोक स्वाध्याय करतात? जरा हात वर. बेळगाव मधले लोक हात. बेळगाव 1 2 3 4 5 फार थोडे लोक आहेत. चांगली गोष्ट आहे, जे करतात ते चांगलंच आहे, पण बाकीचे जे लोक करत नाहीत त्यांनी स्वाध्याय करा. बोलू नका आपापसात, इकडे लक्ष करू. त्यांना काय पाहिजे विचार, त्यांना काय पाहिजे, एक बेकायदा मात्र भेट, इकडे लक्ष करू. ज्यांना स्वाध्याय करण्यामध्ये रुची नाही त्यांनी रुची उत्पन्न करण्यासाठी प्रथमान योगाचा स्वाध्याय करा. महापुरुषांचं, महासतींचं जीवनचरित्र वाचा. त्यांच्या जीवनामध्ये कशी कशी संकट आली. सीतेचं जीवनचरित्र, रामाचं जीवनचरित्र, पद्मपुराण, रविशंकराचार्यांचा ग्रंथ वाचा. त्याच्यामध्ये किती भयंकर जीवनामध्ये त्यांच्या प्रसंग आले, कष्ट आले, पण त्यांनी तसल्याही प्रसंगामध्ये धर्ममार्ग सोडला. अंजनीचं जीवनचरित्र सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला वाचायला मिळेल. 22 वर्षांचा वनवास कसा आणि का भोगावा लागला. द्रौपदीचं जीवनचरित्र आपल्याला वाचायला मिळेल पांडव पुराणामध्ये. चंदनबाला आहे, आनंदसरा आहे, अशा अनेक महासती आहेत, महापुरुष आहेत, ज्यांच्या जीवनामध्ये अनेक चढ उताराचे प्रसंग आले, पण त्या प्रसंगी त्यांनी आपला धर्ममार्ग सोडला नाही, ते मार्गापासून विचलित झाले नाही. आणि आपण थोडंफार काय झालं, या वनवास खेळ म्हणता येईल. असं आपण लगेच त्रागा करून घेतो, त्रास करून घेतो, पण त्यांच्या जीवनातल्या कष्टांसमोर आपलं दुःख काहीच नाही. आणि एवढ्या मोठ्या संकटांमध्ये सुद्धा त्यांनी धर्म सोडला नाही. आपण लगेच विचलित होतो. बस्ती हो ಏನು ಉಪಯೋಗ ಇಷ್ಟು ವರ್ಷ ಎಲ್ಲ ಪೂಂಜಿ ಪುನಸ್ಕಾರ ಮಾಡಿದ್ವಿ, ಅಷ್ಟಕ್ ಮಾಡಿದ್ವಿ, ವ್ರತ ಮಾಡಿದ್ವಿ, ಎಲ್ಲ ಮಾಡಿದ್ವಿ, ಅದು ಮಾಡಿದ್ರು ನಮ್ಮ ಜೀವನದಾಗೆಲ್ಲ ವನವಾಸ ಐತಿ, ಯಾಕೆ ಹೋಗೋದು ಬಸ್ತಿ. बरोबर का? बऱ्याच लोकांना असं वाटतं, पण त्याच्या पाठीमागचं रहस्य समजून घेऊया. कंटाळा आलाय. मंदिरला जाणाऱ्या लोकांना
व्रत संयम पाळणाऱ्या लोकांना, अनेक प्रकारे धर्म अनुष्ठान करणाऱ्या लोकांना अनेक अडचणी येताना आपण पाहतो. आपले शेजारी पाजारी असू देत, गावात असू देत, आसपास असू देत, चांगल्या प्रकारे धर्मपुरुषार्थ करणाऱ्या सज्जन असणाऱ्या लोकांच्या जीवनामध्ये अनेक संकट आपण पाहतो. त्यावेळेला त्यांना किंवा पाहणाऱ्या आपल्याला सुद्धा असं वाटू शकतं की एवढं चांगलं वागतात, चांगलं आचरण करतात, व्रत संयम पाळतात, अभिषेक पूजन करतात, दानधर्म करतात, साधू संतांची, सज्जनांची, त्यागीवृत्तींची सेवा वयावरती करतात, एवढं सगळं करून सुद्धा त्यांना संकट, अडचणी, कर्ज, अमुक तमुक, रोगराई, घरामध्ये सारखा आजारपण, कसारकी, ही द्या कीर्ती, असे सगळे प्रश्न ज्यावेळेला आपल्याला ते पाहून बघून सगळे उत्पन्न होतात आणि मग धर्माला आपण आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा करायला बघतो, धर्मावरती प्रश्नचिन्ह उभा करतो. आपण जे पर्सनली घेऊ नका, जनरली हे चाललेलं आहे, पण याचं उत्तर काय? आणि दुसरं प्रतिकूल बाजू त्याच्या उलट आपल्याला काय बघायला मिळते? जे लोक व्यसन करायला लागलेले आहेत, कत्तलखाने चालवा लागलेले आहेत, स्मगलिंग करायला लागलेले आहेत, तस्करी करायला लागलेले आहेत, राष्ट्रद्रोह करायला लागलेले आहेत, नाना प्रकारचे अन्याय अत्याचार करायला लागलेले आहेत, त्यांना मात्र स्टेजवरती गळ्यात हार पडायला लागलेले आहेत, त्यांचा सत्कार व्हायला लागला, मोठमोठे सन्मान त्यांना मिळाले, माती हातात घेतली तर त्याचं सोनं व्हायला लागलेलं आपण बघतोय. मग काय या अधर्माचाच विजय व्हायला लागलाय, धर्माला अर्थच नाही, अशा प्रकारची एक नास्तिकता उत्पन्न व्हायला पाहते, एक नास्तिकता निर्माण होऊ शकते किंवा होत जाते. पण त्याचं उत्तर काय आहे? त्याच्यासाठीच जरा स्वाध्याय करा. आमचे आचार्य महाराज सदैव सांगायचे की ज्या भाग्यवान भव्य जीवाने आपल्या जीवनामध्ये अध्यात्म आणि कर्म सिद्धांत, किती गोष्टी झाल्या? 2. ज्यांनी आपल्या जीवनामध्ये अध्यात्म आणि कर्म सिद्धांताचा आधार घेतला, त्यांच्या जीवनामध्ये प्रलयंकारी, प्रलय काळातलं वादळ जरी निर्माण झालं तरी सुद्धा ते लोक विचलित होत. कल्पांत काल मरुता चरिता चले, असलं वादळ जरी, प्रलय काळातलं वादळ जरी निर्माण झालं तरी सुद्धा ज्यांना अध्यात्म आणि कर्म सिद्धांतावरती प्रचंड विश्वास आहे, दृढ श्रद्धा आहे, त्यांच्या जीवनामध्ये कसेही प्रसंग आले तरी सुद्धा ती लोक विचलित होत. म्हणून जरा जरा स्वाध्याय करू. मग बरेच लोक आम्हाला म्हणतात, उत्तर सांगणार आहे, बरेच लोक आम्हाला म्हणतात, महाराज तुम्ही म्हणताय स्वाध्याय करा, पण आम्हाला त्यातलं काही कळत नाही. नवीन लोक असतात ते म्हणतात स्वाध्याय करा म्हटल्यावर, महाराज आम्हाला त्यातलं काही कळत नाही. त्यावेळेला मी त्यांना म्हणतोय, आम्हाला काय कळत नाही हे तर कळतंय का नाही? नमगे तिळ्यातील आदर तरी दिली. आम्हाला काय कळत नाही हे जरी पहिल्या दिवशी कळलं तरी बरंच कळलं म्हणायचं. जरा चालू करतो. सुरुवातीला जरा न कळेल, पण वाचता 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 रोटी मारतील म्हणे ना, महाराज झोमॅटो ऑर्डर. काय झालं? आज तुम्ही भाकरी करता, घरामध्ये रोटी मारतील. ज्या वेळेला तुम्ही भाकरी करायला शिकत होता, पहिल्या दिवशी तुमची भाकरी आज कशी होती तशीच झाली होती. फर्स्ट दिवस फर्स्ट टाइम ಈಗ ಮಾಡ್ತೀರಿ ಹಂಗೆ ಆಗಿತ್ತು ರೊಟ್ಟಿ? ಹೆಂಗಾಗಿತ್ತು? त्रिकोण, चौकोन, आयत, वर्तुळ, कच्च राहिलं, भाजलं, करपलं, पेटाळलं, खाली पडलं, उचलून घेतलं, सगळं झालं. पण प्रयत्न करता 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 आज तिकडं भाकरी करताय, तिकडं फोडणी घालताय भाजीला. हो, भाजीत फोडणी घालत नाही. अशा अनेक कामं एकाच वेळेला करत असताना सुद्धा भाकरी परफेक्ट होती. का? प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सातत्याने केलेले प्रयत्न माणसाला त्या क्षेत्रामध्ये परिपक्व बनवतात. हे महाराज आहेत की नाही, हे प्रशांत सागरजी महाराज, त्यांनी सांगतात त्यांचा अनुभव. त्यांनी ज्या वेळेला लहानपणी सायकल चालवायला शिकत होते, त्यांची उंची कमी आहे, त्यावेळेला 24 इंची साठीच्या सायकली मोठ्या. त्यांनी सांगतात की मी ज्या वेळेला सायकल चालवायला शिकत होतो त्यावेळेला मी सायकलवर नसणार, सायकलच माझ्यावर असणार. कारण उंची कमी, सायकल मोठी. पण प्रयत्न केले, सायकल शिकल्याने त्यांच्या जीवनातला बराच प्रवास, लोकल प्रवास, जिथं ते राहायचे तिथला लोकल प्रवास, बराच सगळा प्रवास सायकलनच त्यांनी केला. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तसं स्वाध्याय करायला चालू केला तर कोण सांगावं, पुढच्या भावात तुम्ही श्रुत केवली किंवा केवली सुद्धा व्हाल. आचार्यांनी झिरवानीमध्ये सांगितले, वीरसेन आचार्य महोदयांनी दौलामध्ये सांगितलं. काय सांगतात ते? सुई, सोंजी, सुईमध्ये धागा, धागा कोण पेरला? सुईमध्ये धागा, त्याला संस्कृत मध्ये धाग्याला धारिगे सूत्र अंतर, हे नंतर धारिगे सूत्र अंतर, धारा म्हणता ना तुम्ही त्या धाग्याला, धारिगे नंतर सूत्र. ज्या सुईमध्ये सूत्र ओवलेलं आहे
ती सुई हातातून खाली पडली तरी हरवत लगेच सापडते ती, आणि धागा नसला तर ती किती जवळ असली तरी लवकर सापडत नाही. तर ज्या सुईमध्ये सूत्र ओलेलं आहे ती सुई खाली पडली तरी हरवत नाही, तसं ज्यांच्या हृदयामध्ये जिनवाणीचं सूत्र ओलेलं आहे ते संसारात हरवत नाही, तर लवकरात लवकर संसारात मुक्त होतात. ही जिनवाणीची मेहनत. समजा शास्त्र वाचत असताना आम्हाला थोडंफार कळलं जरी नाही, त्याच्यावर श्रद्धा ठेवा. मला कळत नाही हा माझा बौद्धिक दोष आहे, माझ्या ज्ञानावरून कर्माचा उदय आहे, पण जिनवाणी सत्य आहे, कारण ती वितराग सर्वज्ञ भगवंतांनी सांगितलेले आहे आणि हे सत्यच आहे, अशी श्रद्धा जरी ठेवली तरी अंगठा छाप व्यक्ती सुद्धा तत्काल सम्यक होऊ शकतो. हे आमच्या आचार्यांचं वचन आहे. एवढी त्या जिनवाणी श्रवणाची, जिनवाणी वाचनाची महिमा. जरा जरा स्वाध्याय करू. अध्यात्म आणि कर्म सिद्धांत. मग मंदिरला जाणारे, अभिषेक पूजन करणारे, दान धर्म सेवा वयावृत्ती करणारे, सज्जनतेनं जीवन जगणारी लोक अडचणीत दिसतात, संकटात दिसतात, त्यांना रोगराई होताना दिसते, आणि दुर्जनतेनं आणि दुराचारानं वागणारी लोक मात्र यशाच्या शिखरावरती, सन्मानाचे हार त्यांच्या गळ्यामध्ये, हे सगळं दिसतंय. मग सत्याला कुठं अर्थच राहिला नाही अशी शंका उत्पन्न होऊ लागते, नास्तिकता निर्माण होऊ लागते. तर त्यावेळेला धर्म आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केला जातो. पण त्याचं उत्तर काय? त्याच्यासाठी स्वाध्याय करायचा. त्याचं हे उत्तर आहे की ज्यांना दुराचारी, दुर्व्यसनी, दुर्विचारी असून सुद्धा आज सन्मान मिळतो आहे, यश मिळतं आहे, संपत्ती मिळते आहे, सगळीकडे सुविधा आणि नाना प्रकारच्या त्यांना अनेक प्रकारच्या उपलब्धी प्राप्त होत आहेत, त्यांचं पूर्वजन्मीचं प्रबल पुण्य उदयामध्ये आहे, म्हणून आज त्यांना हे सगळं मिळतं. पण आज त्यांना पुण्याच्या उदयानं जेवढं मिळत आहे त्याच्या हजारो लाखो पटीनं मिळणार होतं. एखाद्या पापी व्यक्तीला जितका सन्मान, जितकं यश आणि जितकी संपत्ती मिळत आहे, आपल्याला वाटतंय करोडो रुपये त्यांना मिळाले, अरबो रुपये मिळालेले आहेत, पण त्यांचं पुण्य उदयाला असल्यामुळे एवढं मिळत आहे. पण ते पुण्य एवढं होतं की ते राजे आणि सम्राट बनणार होते, पण आज त्यांना फक्त करोड रुपयेच मिळाले. आपल्याला वाटतं की करोड रुपये मिळाले, सम्राट होणार होता फक्त करोड रुपये मिळाले. करोड रुपयेच का मिळाले सम्राट पदाच्या ऐवजी? कारण वर्तमानात पाप प्रवृत्ती केल्यामुळे पूर्वीचं पुण्य क्षीण झालं. आपल्याला करोड रुपये दिसायला लागले, तो सम्राट होणार होता, पण त्याचं पुण्य वर्तमानात पापरूप आचरण केल्यामुळे क्षीण होऊन त्याला करोड रुपये मिळाले. आता करोड रुपये जास्त का सम्राटपणा जास्त? बरोबर, हे तर कळलंच आपल्याला. असलं कॅल्क्युलेशन लगेच लक्षात येतं, कारण प्रॅक्टिकली आहे. आणि दुसरीकडं मराठी ज्यांना परफेक्ट कळते त्यांना आता मी काय सांगणार आहे ते कळणार आहे. दुसरीकडे धर्म प्रवृत्ती करणारा, धर्मात्मा, भाग्यवान जो जीव आहे, तो सगळं काही चांगलं करत असताना त्याला जीवनामध्ये येणारी संकट, अडचणी, दुःख, कष्ट, यातना, पीडा, या सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला दिसतात ते त्याच्या पूर्वजन्मात केलेल्या तीव्र पापाच्या उदयानं होणाऱ्या या सगळ्या घडामोडी. पण आता तो जे धर्मरूप आचरण करतोय, दान पुण्य करतोय, व्रत संयम पाळतोय, सेवा वयावृत्ती करतोय, इत्यादी सगळी जी चांगली कामं करतो आहे, त्याच्या फलस्वरूप त्याचं पूर्वीचं पाप कर्म त्याला इतकं दुःख देणार होतं की त्याच्यावरती डोंगर कडा कोसळणार होता. गुड्ड किती अन्याय मिळू देतो, त्याच्यावरती कडा कोसळणार होता. पण धर्माच्या छत्रछायेमध्ये असल्यामुळे फक्त खडा कोसळला. कडा आणि खडातला फरक समजतोय ना? खडा म्हणजे सन्न हळ, हळ म्हणजे ओढा म्हणजे तुम्ही अरळी गळी, छोटा खडा असतो ना, कडा म्हणजे डोंगरच कोसळणार होता, आता फक्त खडा कोसळला. आपल्याला दिसताना किती मोठं दुःख, अडचण वाटतंय, पण त्यानं केलेलं कर्म प्रचंड दुःखदायी होतं, तेवढं दुःख देणार होतं. पण आता धर्म पुरुषार्थामुळे त्याला फक्त थोडंच दुःख मिळतं. पण आता तो जे चांगलं करतोय, भविष्य त्याचं उज्ज्वल असणार आहे, ही धर्माची नाही. गुरुदेवांच्या मुखातून आम्ही बऱ्याच वेळेला ऐकलं, गुरुदेव नेहमी सांगायचे, संमती सागर आचार्य महाराज नेहमी सांगायचे की कोणीही भाग्यवान जीव, भव्य जीव एकदा जरी जिनवाणी श्रवण करेल, एकदा जरी भक्तिभावपूर्वक जिनबिंबाचं, मूर्तीचं, जिनेंद्र भगवंतांच्या प्रतिमेचं दर्शन करेल, भविष्यात, निकट भविष्यात तो नक्कीच आपल्या कल्याणाचा मार्ग प्रशस्त करेल. ही जिनधर्माची नाही. म्हणून आपण समजून घ्या, थोडा थोडा व्रत संयम पाळूया. 4:45 वाजलेले आहेत, किती सांगितलं तरी कमीच आहे. आमचे आचार्य महाराज कन्नडमध्ये एका वाक्यात रामायण सांगत होते. परवा सांगितलं इथेच कुठतरी, सांगू का तुम्हाला? कन्नडदೊಳಗೆ ಹೇಳ್ತಿದ್ರು, ಒಂದು ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ರಾಮಾಯಣ ಹೇಳಿ ಕೇಳ್ತೀರಿ? ದಶರಥನ ಕಂದ
ಕಂದ ಅಂದ್ರೆ ಮುಲ್ಗ ಮಗ. ದಶರಥನ ಮಗ ಯಾರ? ರಾಮ್ ಲಕ್ಷ್ಮಣ್. ವನವಾಸಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ರು ಇಬ್ರು ಮಂದಿ ಅಣ್ಣ ತಮ್ಮ. ಸೀತಾ ಜೊತೆಗಿದ್ದಳು. ದಶರಥನ ಕಂದ ರಾವಣಗ ಕೊಂದ, ಸೀತಾಗ ತಂದ. ಆಯ್ತು, ರಾಮಾಯಣ ಮುಗಿದಲ್ಲ. ಹೆಂಗನಾಯ್ತು? दशरथन कंदा, रावण कंदा, सीतामान कंदा. आयतो. शास्त्र किती जरी सांगितलं तरी त्याला काही सीमा नाही आहे. अपरंपार जीवन आहे. स्वर्गातले देव असंख्य वर्षांपर्यंत चर्चा करतात. एकदा झालेला विषय चर्चेचा दुसऱ्यांदा नाही, पण सागरोपंपर्यंत चर्चा करून देखील शास्त्र चर्चा संपत नाही. इतकी जीवाने आघात आहे. सारांश हाच आहे की मी ऐकायला लागला. मी म्हणजे मी एकटा नव्हे, तुम्ही सगळ्यांनी आपापल्या स्वतःला मी म्हणायचं. मी ज्ञान दर्शन चैतन्यमय जीव, स्वतःच्याच अज्ञान मिथ्यात्वाने कशाय रूप अपराधाने अनादी काळापासून संसारामध्ये भटका लागलेलो आहे. पण आता अज्ञान मिथ्यात्वाने कशाय भावांचा त्याग करून वितराग सर्वज्ञ भगवंतांनी सांगितलेल्या देवशास्त्र गुरूंनी उपदेशलेल्या रत्नत्रय स्वरूप मोक्ष मार्गाला धारण करणार आहे. धारण केलो आहे. भविष्यातही तो मार्ग धारण करून मी माझं कल्याण करून घेऊन या भवसमुद्रातून पार होणार आहे. पाहिजे का नाही? आणि लेर वेगांते इथंच असू नाही. या संसार समुद्रातून आता निश्चित रूपाने आपल्या सर्वांना मुक्त व्हायचं असेल तर आपण सर्वांनी धर्मरूपी अभेद्य नौकेमध्ये प्रवेश केला पाहिजे. कारण या संपूर्ण जगामध्ये जिन धर्माशिवाय दुसरा कोणीही आपल्याला तारणहार नाही. एकच छोटासा प्रसंग जो गुरुदेवांच्या मुखातून ऐकला होता तो सांगतो आणि निश्चित रूपाने थांबतो. चारित्र्य चक्रवर्ती महाश्रवण आचार्य भगवान श्री शांती सागरजी महाराज 1955 ಸಾಲಿ 1955ರಲ್ಲಿ ಕೊಂತಲಗಿರಿಯಲ್ಲಿ ಚಾತುರ್ಮಾಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು. ಮತ್ತು ಆ ಚಾತುರ್ಮಾಸದಲ್ಲಿ ಸಲ್ಲೇಖನ ಧಾರಣ ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ರು. ಇನ್ನು ಸ್ವಲ್ಪ ಕನ್ನಡದಾಗ ಹೇಳೋ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತೀನಿ. ನಾನು ಕನ್ನಡ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಚಿಕ್ಕ ಮಗುವಿದೇನು, ಏನಾದ್ರೂ ತಪ್ಪಾದ್ರೆ ನೀವು ಎಲ್ಲರೂ ದೊಡ್ಡ ಮನಸ್ಸು ಮಾಡಿ ನನ್ನಿಂದ ಕ್ಷಮಿಸಬೇಕು. ಆಚಾರ್ಯ ಮಹಾರಾಜರು ಶ್ರವಣ ಬೆಳಗೊಳದಲ್ಲಿ ಚಾತುರ್ಮಾಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು. ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅವರು ನಾನೇನು ವಯಸ್ಸು ಮಾಡ್ಲಿನೂ ಹಂಗೆ ಆಗ್ತಿತ್ತೆ. ಈ ಸದ್ಯ ಅಲ್ಲಿಂದ ಬರ್ತಾ ಇದ್ರೆ ಅದರಲ್ಲಿ ಏನೋ ಮೈಂಡ್ ಸೆಟ್ ಅದಾಗ ಕೊಂತಲಗಿರಿಯಲ್ಲಿ ಬಹಳ ಜಾಗೃತಿ ಇದ್ರಿ. ನನ್ನ ನೆನಪಾಗಿಲ್ಲಾಗಿತ್ತು. ಹಿಂಗೆ ನೀವು ಕೇಳ್ಕದಿರಿ, ಹೆಂಗಿದ್ನಿ ಜಾಗೃತಿನೇ ಕೇಳ್ಕದಿರಿ ಅಂತ ಮಾತು ನೋಡ್ಬೇಕು. ನೀವು ಬಹಳ ಜಾಗೃತಿ ಇದ್ದೀರಿ. ಆದ್ರೆ ನೀವು ನೆನಪು ಮಾಡಿಕೊಟ್ರೆ ಅದ್ರ ಸಲುವಾಗಿ ತುಂಬಾ ಧನ್ಯವಾದಗಳು ನಿಮಗೆ. ಆಚಾರ್ಯ ಮಹಾರಾಜರು ಕೊಂತಲಗಿರಿಯಲ್ಲಿ 1955ರಲ್ಲಿ ಚಾತುರ್ಮಾಸ ಮಾಡ್ತಿದ್ರು. ಮತ್ತು ಕಣ್ಣಿಗೆ ಕಾಣಿಸೋದು ಬಹಳ ಕಡಿಮೆ ಆದಂತರಲ್ಲಿ ಅವ್ರ ಸಲ್ಲೇಖನ ಧಾರಣ ಮಾಡಿದ್ರು. ಅವ್ರು ಹೇಳಿದ್ರು, ಈ ಶರೀರದಲ್ಲಿ ಇಷ್ಟು ಬಲ ಅದ, ಪ್ರತಿ ದಿವಸ ಮಾತ್ರ 200 ml ಹಾಲು ಸೇವನೆ ಮಾಡಿದ್ರು ಮಾತ್ರ, ಹಾಲು ಅಷ್ಟ ಹಾಲು ಕುಡಿದ್ರು ಇನ್ನ 10 ವರ್ಷ ಈ ಶರೀರ ತಾಳುತ್ತದೆ. ಆದ್ರ ಕಣ್ಣ ಘಾತ ಮಾಡುದು, ಕಣ್ಣಿಂದ ಘಾತ ಆಯ್ತು. ಯಾಕ? ಕಣ್ಣಿಗೆ ಕಾಣಿಸ್ಲಿಲ್ಲ ಪ್ರಾಣಿ ರಕ್ಷಣೆ, ಪ್ರಾಣಿ ಸಂಯಮದ ಪಾಲನೆ ಆಗಂಗಿಲ್ಲ. ಅಹಿಂಸಾ ವ್ರತದಲ್ಲಿ ದೂಷಣ ಬರುತ್ತದೆ. ಆ ಸಲುವಾಗಿ ಅವ್ರ ಸಲ್ಲೇಖನ ಧಾರಣ ಮಾಡಿದ್ರು. ಅವ್ರಿಗೆ ತಮ್ಮ ಪ್ರಾಣಪೇಕ್ಷಾನು ನಮ್ಮ ಧರ್ಮ ಶ್ರೇಷ್ಠ ಇತ್ತು. ಸಲ್ಲೇಖನ ಧಾರಣ ಮಾಡಿದ್ರು. ಸಲ್ಲೇಖನ ತಗೊಂಡ ಮ್ಯಾಗ ಅತ್ಯಂತ ಉತ್ಕೃಷ್ಟವಾಗಿ ಭೇದ ವಿಜ್ಞಾನದ ಆರಾಧಕರಾಗಿ ಅವರ ತಮ್ಮ ದಾರಿ ಹಿಡ್ಕೊಂಡಿದ್ರು. ಅಂತ ಸಮಯದಲ್ಲಿ ಇಡೀ ಭಾರತದಿಂದ, ಇಡೀ ವಿಶ್ವದಿಂದ ಅವರೆಲ್ಲ ಭಕ್ತ ಜನರು ಕೊಂತಲಗಿರಿ ಸಿದ್ಧಕ್ಷೇತ್ರ ಮ್ಯಾಗ ಬರ್ತಿದ್ರು. ಅಲ್ಲಿ ಅಂತ ಪ್ರಸಂಗದಲ್ಲಿ ಅವರ ಒಳ್ಳೆ ಶಿಷ್ಯ ಆದಂತ ಮಧ್ಯಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಇದ್ದಂತ ಧರ್ಮನಗರಿ ಕಟ್ನಿ ಅಲ್ಲಿ ಇದ್ದಂತ ಪಂಡಿತ್ ಪ್ರವರ್ ಜಗನ್ಮೋಹನ್ ಲಾಲ್ಜಿ ಶಾಸ್ತ್ರಿ ಅವರು ಅಲ್ಲಿ ಬಂದ್ರು. ಗುಡ್ಡ ಮ್ಯಾಗ ಇವ್ರು ಹೋಗ್ಯಾರಿ, ಕೊಂತಲಗಿರಿ ಹೋಗಿರಿ. ಎಲ್ಲಿ ಮ್ಯಾಲ ಆಚಾರ್ಯ ಮಹಾರಾಜರ ಕೊಂತಲಗಿರಿ ದೇಶಭೂಷಣ್ ಕುಲಭೂಷಣ್ ಭಗವಂತರ ಮಂದಿರ ಅದ, ಅದ್ರ ತ್ಯಾಗ ಹೊರಗೆ ಬರೋದ್ನಾಗ ಲೆಫ್ಟ್ ಹ್ಯಾಂಡ್ ಎಳ್ಕಿನ ಕೈ ಅಂದ್ರೆ ಎಳ್ಕಿನ ಕೈಗೆ ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಸ್ಥಾನ ಅದ, ಕುಟಿ ಅದ. ಅಲ್ಲಿ ಅವ್ರ ಸಲ್ಲೇಖನ ಅಂತಿಮ ಸಮಯ ವ್ಯತೀತ ಆಗಿತ್ತು. ಅಲ್ಲಿ ಕೊಂತಲಗಿರಿಯಲ್ಲಿ ಜಗನ್ಮೋಹನ್ ಲಾಲ್ಜಿ ಶಾಸ್ತ್ರಿ ಅವರು ಬಂದು ಆಚಾರ್ಯ ಮಹಾರಾಜರ ಚರಣದಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಅವ್ರು ನಿವೇದನೆ ಮಾಡಿದ್ರು, ಗುರುಗಳೇ ನೀವು ಸಲ್ಲೇಖನ ಧಾರಣ ಮಾಡಿ, ನಿಮಗೆ
ನಾನು ಸಮಯ ಸಾರ ಗ್ರಂಥ ಓದಿ ತೋರಿಸ್ಲಿ. ಅವ್ರ ಮಹಾಮಹಿಮ್ ಆದಂತ ಆಚಾರ್ಯ ಪರಮೇಶ್ವರಿ ಹೇಳಿದ್ರು, ನೋಡ್ರಿ ನಾ ಜೀವನದೊಳಗೆ ಬಹಳ ಸರ್ತಿ ಸಮಯ ಸಾರ ಓದಿದ್ದೇನು, ಈಗ ಸದ್ಯ ನಾನು ಸಮಯ ಸಾರ ಕೇಳಂಗಿಲ್ಲ, ನಾ ಸಮಯ ಸಾರದ ಅನುಭವ ಮಾಡುತ್ತೇನೆ. ಏನ್ ಹೇಳ್ತೀನಿ? ಸಮಯ ಸಾರದ ನಾನು ಅನುಭವ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಈಗ ಕೇಳೋದು ನನಗೆ ಏನು ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ. ಮುಂದೆ ಜಗನ್ಮೋಹನ್ ಲಾಲ್ಜಿ ಶಾಸ್ತ್ರಿ ಅವರು ಅಂದ್ರು, ಮಹಾರಾಜರು 1928ರಿಂದ ನಾನು ನಿಮ್ಮ ಚರಣದಲ್ಲಿ ಬರ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಇನ್ನು ನೀವು ಎಲ್ಲಿದ್ರು, ಇಡೀ ಭಾರತದೊಳಗೆ ಎಲ್ಲಿದ್ರು ನಾನು ನಿಮ್ಮ ಚರಣದಲ್ಲಿ ಬರ್ತಿದ್ನಿ. ಇನ್ನು ನೀವು ಸಲ್ಲೇಖನ ಧಾರಣ ಮಾಡಿ ಹೊಂಟ್ರಿ, ಆ ದಾರಿ ಹಿಡಿದ್ರಿ ಅಲ್ಲಿ ನಮ್ಗ ಯಾವ ವಾಹನಲಿ ಬರ್ಲಾಕ್ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ, ಕಾಲಿಂದ ಬರ್ಲಾಕ್ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ, ಹೆಂಗೂ ಬರ್ಲಾಕ್ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಇವತ್ತ ತಕ ನಿಮ್ದ ನಮ್ಗೆ ಆಶ್ರಯ ಇತ್ತು, ಆಧಾರ ಇತ್ತು. ಇನ್ನು ನೀವು ಹೋದ್ಮ್ಯಾಗ ನಮ್ಗೆ ಯಾರು ಆಧಾರ? ಕನ್ನಡ ಸಂಸ್ಕೃತ ಅಲ್ರಿ? ನೀವು ಹೋದ್ಮ್ಯಾಗ ನಮ್ಗೆ ಯಾರ್ದ ಆಧಾರ? ಈ ಪ್ರಶ್ನೆ ಉತ್ಪನ್ನ ಆದ್ಮ್ಯಾಗ ಇಡೀ ವಿಶ್ವದೊಳಗೆ ಇದ್ದಂತ ಎಲ್ಲಾ ಪರದ್ರವ್ಯದಿಂದ ನಿರ್ಮೋಹ ಆದಂತ ಅಂತ ಮಹಾನ್ ಆಚಾರ್ಯ ದೇವರು ಆ ಶಾಸ್ತ್ರಿ ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳಿದ್ರು, ಶಾಸ್ತ್ರೀಜಿ ನೀವು ಇಂಥ ದೊಡ್ಡ ಶಾಸ್ತ್ರೀಜಿ, ಇಷ್ಟು ಶಾಸ್ತ್ರ ಓದ್ರಿ, ಆದ್ರೂ ನೀವು ಇಷ್ಟು ಮೋಹ ಮಾಡ್ತೀರಿ. ನೀವು ಅಂತೀರಿ ನಿಮಗೆ ನನ್ನ ಆಧಾರ, ನಿಮ್ಗೆ ನಂದ ಆಧಾರ. ನೀವು ಹೇಳ್ರಿ, ಆಚಾರ್ಯ ಮಹಾರಾಜ್ ಕೇಳ್ತಾರೆ, ನನ್ಗೆ ಯಾರ್ದ ಆಧಾರ? ಏನ್ ಕೇಳಿದ್ರು? ನಿಮ್ಗೆ ನಂದ ಆಧಾರ, ನನ್ಗೆ ಯಾರ್ದ ಆಧಾರ? ಶಾಸ್ತ್ರೀಜಿಗಳು ಬಹಳ ಹುಷಾರ. ಅವರಂದ್ರು, ಮಹಾರಾಜ ಆಚಾರ್ಯ ಮಹಾರಾಜ ನಿಮಗೆ ಧರ್ಮದ ಆಧಾರ. ಆವತ್ತ ಆ ಪ್ರಸಂಗಕ್ಕೆ ಶಾಂತಿಸಾಗರ್ ಮಹಾರಾಜರು ಅವರು ಹೇಳಿದ್ರು, ನೋಡಿ ಶಾಸ್ತ್ರೀಜಿ ಇಂಥ ಎಷ್ಟು ಶಾಂತಿಸಾಗರ್ ಬಂದರು ಹೊಂಟವಾದರು, ಆದ್ರೆ ಇಡೀ ವಿಶ್ವದೊಳಗಿದ್ದಂತ ಎಲ್ಲ ಪ್ರಾಣಿಗಳಿಗೆ ಅನಾದಿ ಅನಿಧನ್ ಜೈನ ಧರ್ಮದ ಆಧಾರ. ಯಾತ್ರ ಆಧಾರ? ಜೈನ ಧರ್ಮದ ಆಧಾರ. ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಬಂದಾರು ಹೋದಾರು, ಆದ್ರೆ ಶಾಶ್ವತ ಇದ್ದಂತ ಜೈನ ಧರ್ಮದ ಆಧಾರ ಎಲ್ಲರಿಗೆ ಅದ. ನಮ್ಗೆ ನಿಮ್ಗೆ ಯಾತ್ರ ಶರಣ? ಕೇವಲಿ ಪಣ್ಣತ್ತಂ ಧರ್ಮಂ ಶರಣ ಭವತ್ಸ. ಅದೇ ಶರಣ. ನಾವು ನೀವೆಲ್ಲರೂ ಧರ್ಮಕ್ಕೆ ಶರಣರು, ರತ್ನಾತ್ರಯ ಧರ್ಮದ ಭಾವನೆ ಮಾಡೋಣ, ನಮ್ಮ ಆತ್ಮ ಕಲ್ಯಾಣ ಮಾಡೋಣ. ನಮ್ಮ ಆತ್ಮ ಕಲ್ಯಾಣ ಜೊತೆ ಮತ್ತೊಬ್ಬರದು ವಿಶ್ವದೊಳಗೆ ಇದ್ದಂತ ಎಲ್ಲಾರ್ದು ಕಲ್ಯಾಣ ಆಗ್ಬೇಕಂತ ಭಾವನೆ ಇಟ್ಕೊಂಡ ನಾವು ನಮ್ಮ ಜೀವನಕ್ಕೆ ಒಂದು ದೀಪದಂಗೆ ಸ್ವಪರ ಪ್ರಕಾಶ. ದೀಪಕ್ ಹೆಂಗಿರ್ತೀವಿ? ತಾನು ಪ್ರಕಾಶಿತ ಆಗುತ್ತದೆ, ಬೇರೆದವ್ರಿಗೂ ಪ್ರಕಾಶ ಆಗುತ್ತದೆ. ಅದೇ ಪ್ರಕಾರ ನಮ್ಮದ ಜೀವನನು ಏನಾಗಬೇಕು? ನಮ್ಮ ಕಲ್ಯಾಣಕ್ಕೆ ಉಪಾದಾನ ಕಾರಣ ಆಗ್ಬೇಕು, ಬೇರೆದವ್ರ ಕಲ್ಯಾಣ ಸಲುವಾಗಿ ನಿಮಿತ್ತ ಕಾರಣ ಆಗ್ಬೇಕು ಅಂತ ಪುರುಷಾರ್ಥ ಮಾಡೋಣ. ನೀವೆಲ್ಲರೂ आता शेवट मराठीत. तुम्ही सगळेजण एवढ्या संख्येने आला. तुमची रुची, तुमची श्रद्धा, धर्माप्रती असणारा अनुराग भाव पाहून खरोखरच आनंद झाला की शहरांमध्ये सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने, महावीर भवन मध्ये सुद्धा बरेच लोक आले होते. काल तिथं रुपालीमध्ये पण बरेच लोक आले. आज पण निरंतर ते आलेख वाढत चाललेला आहे. चांगली गोष्ट आहे. असंच आपल्या जीवनामध्ये धर्माचा आलेख वाढवूया. आपण सर्वांनी प्रयत्न केला तर भविष्यामध्ये सुद्धा जैन धर्माची पताका उंच उंच फडकत राहील. तुम्हाला पुनश्च एकदा सांगू शकतो, महिलांनी मनात आणलं तर आपल्या घराला स्वर्गच बनवू शकतो. इतकंच नव्हे, घरालाच मंदिराचं रूप देऊ शकतो, इतकी शक्ती तुमच्यामध्ये आहे. सर्वजण अग्रणी व्हा, धर्माचा पुरुषार्थ करा. इथं येण्यासाठी, बेळगावला येण्यासाठी अनेक महानुभावांनी प्रयत्न केले. विहारामध्ये निवेदन केलं, वयावृत्ती केली, भूषण शेरे असतील, महिलांच्या मध्ये सुद्धा सुमनताई पत्रावळे असतील. आमच्या मते जर विचार करायला गेलं तर भारतामध्ये जसं भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी जशा धडाडीच्या होत्या, तसं या बेळगावच्या इंदिरा गांधी. ठीक आहे, मुखोत्कृत नाही ना, एक लक्षात घ्या. शिरगुप्पीच्या एक इंदिरा गांधी, पण मी त्यांचा उल्लेख जरा हळूच का करतो. तू दोन इंदिरा गांधी एकत्र आले तर काय घोळ व्हायला होतो म्हणतात, एकाचाच उल्लेख केला. बघा, धडाडी असली तर काय होऊ शकते.
एक महिला सुद्धा कसं नेतृत्व करू शकते त्याने चांगल्या प्रकारे या ठिकाणी सर्वांच्या पर्यंत प्रवचनाचं वगैरे कसं काय काय कोणत्या वेळेला कुठं प्रवचन आहे सगळ्या इतर लोकांना सोबतीला घेऊन सर्वांच्यापर्यंत सूचना पोहोचवली, लोकांना आमंत्रित केलं, बोलवलं, लोकांना धर्मलाभ मिळण्यासाठी प्रयत्न केला. मग त्यांनी एकट्यानेच केला असं नाही, सर्वांनी केलं. पण महिला अशाच प्रकारे जर जागृत झाल्या तर फार मोठं काम होऊ शकतं. आपण सर्वांनीच त्याच्यामध्ये उद्या कुठं आहे बेळेकल बसरी वेळेकल बसेल. हा न्यूज सूचना कुठे देतात. हा तर अशा प्रकारे आपण सर्वांनी प्रयत्न करावा आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यावं. याच मंगल सहित अहिंसा परमो धर्म की ಆಚಾರ್ಯಪದ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆಗೋದು. ನಮ್ಮ ಮಹಾರಾಜ ಹೋಳಿಗೆ ಆಚಾರ್ಯ ಪದ ಪ್ರದಾನ ಮಾಡೋದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಮ್ಮ ಗುರುಗಳ ಆಚಾರ್ಯ ವರ್ಧಮಾನ ಸಲಮಾನ್ಗಳು ಆಚಾರ್ಯ ಪದ ಕೊಡೋರು ಅದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಭಾಳಷ್ಟು ಚಲೋ ಆಗೋದದ. ಅದು ನಿಮಗೆಲ್ಲ ಯಾವ ತಾರೀಕು ಹೆಂಗೆ ನೀವು ಸಂಸದದಿಂದ ಎಲ್ಲರೂ ಜಾಸ್ತಿ ಆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನೀವು ಏನು ಮಾಡಿರಿ ಉಪಸ್ಥಿತ ಆಗಬೇಕಂತ